स्वामी समर्थ महाराज दत्तप्रभूंचेच अवतार होते. दत्तम भटांना एकदा आपल्या देवीच्या दर्शनाला जायची इच्छा झाली. तर ते म्हणाले, तुझी देवी कुठे आहे? त्यांनी पूजेतला एक चांदीचा देवीचा टाक होता त्यांचा, तो आणून दिला. तो स्वामी महाराजांनी घेतला आणि आपल्या चपलेत ठेवला. सर, आजकाल असं खूप ऐकायला मिळतं की स्वामी आमच्याशी बोलतात. हे सगळं काय आहे? स्वामी महाराज कुणाच्याही मार्फत बोलत नाहीत. स्वामींच्या अवताराचं मूळ प्रयोजन तुम्हाला काय वाटतं, काय होतं? शिष्य काय आणि गुरु काय, तत्व एकच आहे. एक तत्व गुरु रूपाने अनुग्रह करतं, दुसरं तत्व शिष्य रूपाने तो स्वीकारतं, परत गुरु रूपच होतं. स्वामींची उपासना त्यांनी काही सांगून ठेवली आहे का, की काय तुम्ही करायला हवंय? आता उद्या तुम्ही स्वामी महाराजांचं नाम घेतलं, तुमच्या इच्छेने जरी घेतलं, तरी त्यांनी तुम्हाला स्वामी महाराजांच्या कृपेचा अनुभव येणारच आहे. भले तो मग कुणीही नको सांगू दे, तुम्हाला तुमच्या मनाने घ्या. गल्लोगल्ली मठ आहेत, घरं आहेत, हे सगळं काय आहे? सगळी घरं त्यांचीच आहेत. तुझंच घर कशाला स्वामी महाराजांचं पाहिजे? याचा अर्थ तुमचा धंदा आहे. हे खूप आजकाल आहे की श्री स्वामी समर्थ लिहा, 11 जणांना पुढे पाठवा आणि तुमची कामं होतील. खरंच अशाने कामं होतात? स्वामी समर्थ लिहिण्याने काम होईल, पुढे पाठवण्याचा प्रकार काय मला कळत नाही. म्हणजे मूळ सोडून लोक काहीतरी फापट पसारा करत बसतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या एका वाक्यामुळे किती आधार मिळतो ना. खूप सोपं वाटायला लागतं सगळं. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या आजच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, ज्यांची स्वामी समर्थ यांच्यावर नितांत श्रद्धा आहे, त्या स्वामी समर्थांचं मूळ स्वरूप काय आहे, त्यांची उपासना कशी करायची, ते कोणाचे अवतार आहेत, या सगळ्या गोष्टींची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री रोहन उपळेकर. रोहन सर हे दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि भागवत संप्रदाय यांचे सखोल अभ्यासक आहेत. अमृतबोध या सुप्रसिद्ध मासिकाचे ते विशेष संपादक म्हणून आज कार्यरत आहेत आणि अध्यात्म या विषयावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. श्री क्षेत्र दत्तधाम इथे त्यांचं वास्तव्य असतं आणि तिथे ते आपली सेवा अर्पण करतात. नमस्कार सर. नमस्कार. वैचारिक किडाच्या आजच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सर, मला सांगा, स्वामी समर्थांचं मूळ स्वरूप म्हणजे नक्की काय आहे? स्वामी महाराजांच्या संदर्भात बोलायचं झालं ना, तर ते अत्यंत विलक्षण असा एक वेगळाच अवतार आहे. म्हणजे अवतारांचे काही शास्त्रांनी संदर्भ दिलेले असतात की हा कसा अवतार आहे, किंवा आपण जे दशावतार बघतो भगवान विष्णूंचे किंवा भगवान शिवांचे जे अवतार झाले, तर शास्त्रांनी त्यांची काही वर्गवारी केलेली आहे अवतारांची. त्या कुठल्याच अवतारांच्या वर्गवारीमध्ये न बसणारा असा एक अवतार म्हणजे स्वामी महाराजांचा अवतार आहे. आता हा असा का झाला, त्याचा एक वेगळा संदर्भ आधी सांगतो, मग तो काय अवतार आहे हे सांगतो. परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे महाराज हे एक विलक्षण अधिकारी महात्मे या संप्रदायातले होऊन गेले. दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि भागवत संप्रदाय, या तिन्ही संप्रदायांमध्ये त्यांचा अतिशय मोठं कार्य आज उभं आहे जगभर. त्यांच्यावरती स्वामी महाराजांची पूर्ण कृपा होती. त्यांच्या वयाच्या 5व्या वर्षी त्यांना पहिल्यांदा स्वामी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन झालं होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत स्वामी महाराज त्यांच्या सतत सोबत होते आणि ते प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच करत असत. म्हणजे जसं परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या बाबतीत म्हटलं जातं की ते पाणी सुद्धा प्यायचं झालं तरी दत्तप्रभूंना विचारूनच करत असत. अगदी तसं मामांचं होतं. मामा प्रत्येक गोष्ट स्वामी महाराजांना विचारूनच करायचे आणि ते जसं सांगतील तसे करायचे. त्यांनी एकदा स्वामी महाराजांना त्यांच्या अवताराचं हे विचारलं होतं की असा म्हणजे कुठल्याही गणितात न बसणारा असा अवतार आहे हा. तर तेव्हा स्वामी महाराज त्यांना म्हणाले, त्यांना सख्या म्हणायचे, म्हणजे मामांना. तर ते म्हणाले, सख्या, आम्हाला कुठल्याच नियमाच्या पलीकडं नाही, कुठलाच नियम आम्ही पाळणार नाही असा एक स्वतंत्र अवतार घ्यायचा होता, म्हणून आम्ही हा अवतार घेतला. म्हणे यात आम्ही कुठलाही नियम पाळलेलाच नाही किंवा आम्ही जसं वागू तसं आम्हाला, म्हणजे मनत पूतम समाचार, आम्हाला जशी इच्छा झाली तसं आम्ही वागणार आहोत म्हणाले, म्हणून हा अवतार घेतलाय. आणि ते खरंच आहे. टेंबे स्वामी महाराजांना एकदा स्वामी महाराजांचं दर्शन झालं. ते कमळापूर नावाच्या गावी होते संचारामध्ये. तिथे त्यांच्या समोर स्वामी महाराज प्रकट झाले आणि ते म्हणाले, तुम्ही एवढं लिहिता, आमच्यावर पण काहीतरी लिहा. तर टेंबे स्वामी महाराज त्यांना म्हणाले, महाराज, मी जिव्हार माझी जिव्हा दत्तप्रभूंना विकलेली आहे. ते जसं सांगतील, जशी त्यांची इच्छा होईल तसंच मी करतो. मी मनाने काहीच करत नाही. जर त्यांची इच्छा असेल तर मी आपल्यावर पण
काहीतरी नक्की लिहीन. त्यांनी खूप ग्रंथ लिहिलेले टेंबे स्वामी महाराजांनी. तर ते असं झाल्यावरती स्वामी महाराज त्यांच्या गडगडाटी हसले आणि अदृश्य झाले. मग त्यांनी दत्तप्रभूंना विचारलं की हे आपलंच स्वरूप आहे, हे आम्ही जाणतो, पण ते वेगळंच आहे नेहमीच्या कुठल्याच गणितात न बसणारं. तर देवांनी त्यांना तेच सांगितलं होतं, हो हे आमचंच न बसणारं स्वरूप आहे कशातही, पण त्यांनी आपल्याला दर्शन दिलंय आत्ता, फक्त त्यांच्यावरती काही लिहायची आत्ता गरज नाही असं त्यांनी सांगितलं. पण इथून पुढे अक्कलकोटला जा, ते अक्कलकोटच्या जवळच्याच भागात होते, आणि 3 दिवस मौन पाळून तिथे राहा आणि मग पुढे संचाराला जा असं त्यांना दत्तप्रभूंनी सांगितल्यावर त्यांनी तसं केलं होतं. तिथे दत्तप्रभूंनी त्यांना तेच सांगितलं होतं की हे आमचं पूर्णपणे सर्वतंत्र स्वतंत्र असं रूप आहे, आमचा असा हा अवतार आहे. आता याच्यावरती बऱ्याच अभ्यासकांचे काही काही सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत. मूळ जर स्वामी महाराजांचं उपलब्ध चरित्र सगळी बघितली किंवा स्वामी महाराजांच्या भक्तांच्या म्हणजे जे अधिकारी महात्मे भक्त झाले त्यांच्या जर रचना पाहिल्या तर स्पष्टपणे समजतं की स्वामी समर्थ महाराज हे दत्तप्रभूंचेच अवतार होते पूर्णपणे. आणि त्यांना एकदा विचारलं होतं, वाडीची काही मंडळी गेली होती तिथे आणि आपण कोण असं विचारलं होतं त्यांना. तर त्यांनी त्याचं उदाहरण दिलं, त्याच्यावर ते बोलले दत्तनगर मूळ असं त्यांनी सांगितलं त्याच्यावर. त्याचा अर्थ असा की मूळ जे वटपत्र शयनी भगवान श्रीकृष्ण असतात, म्हणजे ज्याला बालमुकुंद म्हणतात, जेव्हा प्रलय होतो सगळी सृष्टी नष्ट होते भगवत संकल्पाने, तेव्हा एकटे भगवंत वडाच्या पानावरती बालरूपामध्ये आपल्या आपल्या आनंदात बसलेले असतात. आणि जेव्हा त्यांची परत तो सर्गाची वेळ येते, म्हणजे कल्प सुरू व्हायची वेळ येते, नवीन सृष्टी निर्माण करण्याची वेळ येते, त्यावेळी त्याच रूपातनं ते पुन्हा सगळी सृष्टी निर्माण करतात असं मानलं जातं. बालम मुकुंदम मनसा स्मरामी असा त्याचा श्लोकही आहे. वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. ते स्वामी महाराज म्हणाले त्याच्यात वटपत्र शयनी जे श्रीकृष्ण भगवंत आहेत, म्हणजे जे श्रीकृष्ण आपण गोकुळातले म्हणतो ते नाही, मूळ श्रीकृष्ण रूप जे आहे ते, ज्याच्यापासून हे सगळे अवतार झालेले आहेत ते, तर त्या रूपातून हा अवतार झालेला आहे. कलियुगाच्या क्रमाप्रमाणे हा 3रा अवतार आहे. कलियुगात जे दत्तप्रभूंचे अवतार झाले तो पहिला भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा, दुसरा भगवान श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा, 3रा अक्कलकोट स्वामी महाराजांचा. हा क्रम आहे. आता हा त्यांच्या प्रकट होण्याचा क्रम नसून अवतार म्हणून कार्य करण्याचा क्रम आहे. कारण श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जन्म आणि अक्कलकोट स्वामी महाराजांचा जन्म आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म यांच्या तारखांमध्ये खूप तफावत आहे, म्हणजे ते मागे पुढे आहेत सगळे. तर गुरुचरित्रात अशी नोंद आहे की जेव्हा ते श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जो पीठापूरला अवतार झाला त्याच्या आधी त्यांच्या आईला दर्शश्राद्धाच्या दिवशी दत्तप्रभूंचं दर्शन झालं होतं. ते श्राद्ध होतं घरी आणि दत्तप्रभू भिक्षा मागायला आले. तरुण असं एक म्हणजे तरुणच म्हणता येईल, बाल नाही, त्याच्यापेक्षा मोठं असं रूप, असं ते आले समोर आणि म्हणाले की भिक्षा वाढा. तर त्यांना ते इतकं रूप मोहक होतं की खरं तर श्राद्ध होतं, श्राद्धाचा विधी न होता अन्न दिलं नाही पाहिजे असा विधी शास्त्र आहे, नियम आहे, पण ते त्या विसरून गेले आणि त्यांनी अन्न घातलं. तर ते प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, माई तुझी काय इच्छा आहे? तर ते म्हणाले, आपण आत्ता जे बोललात ना तेच सत्य केलं तर फार बरं होईल. मला 2 मुलं झाली पण ती एक अंध आहे एक पंगू आहे, तर आता तुम्ही जे माई म्हणून हाक मारलीत ना तर मला तुमच्यासारखाच पुत्र व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर ते म्हणाले, हरकत नाही, माझ्यासारखा मीच असल्यामुळे मीच तुमच्या पोटी परत जन्माला येईन. हा जो दत्तप्रभूंचं जे रूप जे पाहिलेलं आहे ना तेच ते मूळचं दत्तप्रभूंचं कलियुगातलं रूप असलं पाहिजे असं काही महात्म्यांचं स्पष्ट मत आहे. त्याच रूपाचा जन्म जो सांगितलेला आहे त्याचं पहिलं वर्णन स्वामीसूत महाराजांनी केलेलं आहे. अक्कलकोट स्वामी महाराजांचे हे अत्यंत प्रधान लीला सहचर म्हणावं असे अत्यंत श्रद्धावान, म्हणजे ते सर्वस्व स्वामी महाराजांना त्यांनी अर्पण केलं होतं असे त्यांचे एक शिष्य झाले स्वामीसूत महाराज. त्यांना देह ठेवून आता 151 वर्ष पूर्ण झाले. तर त्या स्वामीसूत महाराजांना पहिल्यांदा स्वामी महाराजांच्या जन्माच्या संदर्भाने दृष्टांत झाला होता अक्कलकोटला गेलेले असताना. म्हणजे स्वामी महाराज आले ते डायरेक्ट अक्कलकोटला प्रकट झाले. ते त्याच्याही आधी विविध ठिकाणी फिरत होते. पंढरपूरला होते, बेगमपूर म्हणून गाव आहे तिथं राहिले होते, मंगळवेढ्याला काही काळ राहिले होते, मोहोळला काही काळ राहिले होते, अंबेजोगाईला काही काळ राहिलेले होते. हे अर्थात नंतर जोडलेले पॉईंट्स आहेत.
नंतर लोकांना ते कळत गेलं की इथे हे होते ते हेच स्वामी महाराज होते वगैरे असं. पण ते अक्कलकोट स्वामी म्हणून ते अक्कलकोटात आल्यानंतरच ते प्रसिद्ध झाले त्या नावाने. त्याच्या आधी ते विविध नावाने विविध ठिकाणी होते. तर हा जो त्यांचा मूळ अवतार आहे ना तोच असला पाहिजे असं त्यांचं हे आहे. कारण याच्या काही नोंदी वेगळ्या नाही आहेत. त्यांनी जे वर्णन केलंय स्वामीसूत महाराजांनी ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी एक अवतार कांड नावाचं 527 बहुतेक ओव्या आहेत, 500 पेक्षा जास्त ओव्या आहेत, असं एक रचना करून ठेवलेली आहे. त्याला त्यांनी स्वामी विजय पुराण असं म्हटलेलं आहे. हा त्याचा दुसरा अध्याय आहे. त्याचा पहिला अध्याय आणि तिसरा अध्याय उपलब्ध नाहीये. त्याचा हा दुसरा अध्याय उपलब्ध आहे. त्याचा हस्तलिखित पण मी पाहिलेलं आहे. स्वामीसूत महाराजांच्या चेंबूरच्या मठात आहे ते हस्तलिखित मूळचं 150 वर्षापूर्वीचं. तर त्यात त्यांनी हे सगळं वर्णन केलंय की तो कसा अवतार झाला. ते 8 वर्षाच्या लहान मुलाच्या रूपात धरणी दुभंगून प्रकट झालेले. ते जे स्वामीसूत महाराज होते ते पूर्वजन्मी एक विजय सिंग नावाचा भक्त होते. लहान 8 वर्षाचे होते ते पण. हे गाव आहे छेली नावाचं गाव आहे. ते आत्ताचं जे हस्तिनापूर आहे त्या हस्तिनापूरच्या जवळ असलेलं म्हणजे हरियाणामध्ये असलेलं छेली नावाचं खेडेगाव आहे. त्या गावामध्ये शके 1071 म्हणजे इसवी सन 1149 इसवी सन सालात, म्हणजे आज गोष्ट हे बघायला गेलं तर साधारणपणे 1000 वर्ष झाली त्याला. 1149 साली ही घटना घडलेली. चैत्र शुद्ध द्वितीयेला सकाळी सूर्योदय झाल्यानंतर थोड्या वेळाने ते जे विजय सिंग होते ते तिथे गोट्या खेळत होते एकटेच. तिथे गणपती होता, एक त्या वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडाखाली गणपती होता आणि ते तिथे बसून एकटेच गोट्या खेळत होते दोन्ही बाजूच्या. म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणून पण तेच खेळत होते आणि इकडून पण तेच खेळत होते. तर त्या आपल्या भक्ताशी गोट्या खेळायला म्हणून ते स्वामी महाराज प्रत्यक्ष तिथनं प्रकट झाले, भूमीतनं प्रकट झाले असं त्यांचं वर्णन आहे. म्हणून स्वामीसूत महाराज त्यांना धरणी नंदन असा त्यांचा नामोल्लेख करतात. आणि त्यांना स्वामी समर्थ हे नाव स्वामीसूत महाराजांनीच दिलेलं आहे. त्यांना स्वामी हे नाव होतं पण ते समर्थ हे नाव स्वामीसूत महाराजांनी त्यांना दिलंय. आणि स्वामीसूत महाराजांचा त्यांचा संपर्क अक्कलकोट स्वामी महाराजांचा हा अगदी शेवटी आला. तो साधारणपणे 1868 किंवा 69 सालाच्या दरम्यान आलेला आहे पहिल्यांदा. आणि पुढे फक्त 5च वर्ष त्यांना त्या ह्याच्यात मिळाली. स्वामीसूत महाराजांनी 1874 साली देह ठेवला. त्यामुळे 5-5.5-6 वर्ष धरा साधारणपणे एवढाच काळ ते स्वामी महाराजांच्या संपर्कात होते. तेवढ्या काळात त्यांनी या सगळ्या गोष्टींची नोंदी करून ठेवल्या. तर त्यातली पहिली ही हकीकत जन्माची ही तत्पूर्वी स्वामी महाराज तत्पूर्वी 20 वर्ष जवळपास 18 ते 20 वर्ष अक्कलकोटात होते, प्रसिद्ध होते. त्यांच्या हजारो लीला तोपर्यंत घडून गेलेल्या होत्या. पण त्याच्या जन्माच्या संदर्भाने कुणाला माहीत नव्हतं आणि तेही कधी बोललेले नाही. ती पहिली हकीकत स्वामीसूत महाराजांनी सांगितली. कारण तेच होते ना ते विजय सिंग जे त्यावेळचे होते 1149 साली जे होते तेच हे पुन्हा जन्माला आलेले असल्यामुळे त्यांना तो स्वामी महाराजांच्या कृपेने दर्शन झालं. तसं तत्पूर्वी स्वामी महाराजांचं बाकी म्हणजे कुठून आले काही जण ते कधीच बोलायचे नाही. तसं कोणी विचारलं तर ते म्हणायचे तुम्हाला काय घेणं देणं, मी नाही सांगत. आणि ते स्वतंत्र होते ना, लहर लागली तर बोलतील नाही तर नाही बोलणार. त्यापूर्वी त्यांनी एवढंच सांगून ठेवलं होतं की दत्तनगर मूळ वडाचे झाड दत्तनगर मूळ एवढं त्यांचं वाक्य होतं. त्याचा तिथे एक सरस्वती सोनारेण म्हणून त्यांची कृपांकित स्त्री होती अक्कलकोटात. ती त्यांच्या शब्दांचे अर्थ सांगायची. ते काही बोलायचे त्याचे अर्थही सांगायचे कारण तिच्यावर कृपा होती त्यांची. तर तिने हे सांगितलेला अर्थ आहे जो मी मगाशी सांगितला. मूळ वटपत्र शयनी बालमुकुंद भगवंत आत्ता दत्त रूपातून म्हणजे गुरु रूपातून स्वामी महाराज म्हणून प्रकट झाले आहेत आणि ते मूळचे आहेत. आता याच्या पुढचा एक त्यांच्या तोंडचा संदर्भ सांगतो. एक तडवळे नावाचा रामदास स्वामी महाराजांच्या परंपरेतला मठ आहे, त्याला तडवळे मठ म्हणतात. त्या तडवळे मठाचे त्यावेळचे जे मठाधिपती होते बाळकृष्ण बुवा म्हणून ते अक्कलकोटला दर्शनाला येत असत. तर त्यांना एकदा स्वामी महाराज म्हणाले होते साखरेत पाणी घालू नका. तर त्यांना सांगायचं असं होतं, त्या वाक्याचा अर्थ असा आहे की आम्ही मूळ परब्रह्म आहोत. आम्ही काही कुणाचे अवतार बिवतार म्हणून आलेलो नाही, आम्ही मूळ आहोत तसेच इथे प्रकट झालेलो आहोत. हे त्यांना त्याच्यातनं सांगायचं होतं आणि ते खरं आहे. याचं कारण स्वामी महाराजांच्या उपासनेचा तुम्ही जिथे संदर्भ घेतला ना ते सांगताना मी हे सांगीन संदर्भ, तो महत्वाचा आहे. ते मूळ आहेत. त्यांच्या तोंडचं वाक्य येते की आम्ही मूळच्या. हे त्या बखरीत जी जुनी बखर आहे, बखर म्हणजे चरित्र जे जुनं आहे पहिलं, त्याच्यामध्ये अशी नोंद आहे की ते स्वामी महाराज हमेशा तसं म्हणत असत, अशी नोंद आहे. म्हणजे ते आम्ही मूळ आहोत हे ते अनेक वेळा म्हणत असत. असंही स्वामी महाराजांच्या अवताराच्या म्हणजे त्यांच्या त्या लक्षण असं आहे की ते एकच गोष्ट अनेक वेळा सांगायची. म्हणजे पुन्हा पुन्हा सांगायचे ते 30 गोष्ट. त्यांचा स्वभाव होता तसा, त्यांची पद्धत होती तशी. तर ते हे
हमेशा म्हणत असत, अशी नोंद आहे त्यावेळच्या 1904 वगैरे साली प्रकाशित झालेल्या चरित्रातली, पहिलं चरित्र त्यांचं प्रकाशित झालेलं. तर ते खरंच आहे, ते मूळ परब्रह्म आहे आणि त्या मूळ परब्रह्माचा परिपूर्ण अवतार ते होते. म्हणून त्यांचं चरित्र जर पाहिलं ना तर ते वाटेल ते करू शकायचे. आता गंमत म्हणून सांगतो, आयुर्वेदात सुद्धा याच्या अशा नोंदी आहेत की नेत्र रोगांवरती विविध प्राण्यांच्या मूत्राचे प्रयोग सांगितलेले आहेत. जसं गोमूत्र आपल्याला माहिती आहे तसं घोड्याच्या मूत्राचा प्रयोग आहे, असे सगळे प्रयोग आलेले आहेत, कुठे कुठे त्याचे संदर्भ आहेत, औषधी उपयोग. स्वामी महाराजांनी त्यांच्या अवतार कालात जर बखर पूर्ण बघितली तर दिसेल त्या प्राण्याच्या मूत्राने डोळे बरे केलेले प्रसंग आहेत. त्यांना जो समोर दिसेल त्याचं म्हणायचे, घोड्याचं मूत घाल डोळा बरा होईल, आणि झालेले आहेत असे संदर्भ. आता यात त्यांच्या इच्छेचाच मुद्दा असतो. त्यांना त्याच्यात काही, आपण हे आयुर्वेदामध्ये नोंदी आहेत अशा, म्हणजे अशा प्रकारचे मूत्राचे प्रयोग, गोमूत्राचे तर शेकडो प्रयोग आहेत आपल्याकडे. त्याचं काही अनेक औषधांना भावना दिली जाते गोमूत्राची. तर हे प्रचलित आहे, पण तिथे मात्र त्यांची इच्छा. तर ते त्यांना दाखवायचं होतं की आमचा अवतार सर्वतंत्र स्वतंत्र आहे, आम्ही काय वाटेल ते करू, आमची इच्छा असेल तसं वागू, असे ते होते. आता तो जो मूळ त्यांचा अवताराचा भाग आहे ना, त्याचा अजून एक संदर्भ मी मुद्दामून सांगतो, जो स्वामीसूत महाराजांनीच नोंदवलाय. त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे त्याच्यातला, त्यांच्या गाथेत त्यांची जे काही उपलब्ध अभंग आहेत, अजूनही खूप असू शकतील, जेवढे लिहिले जाऊ शकले त्यातल्या ह्याच्यात एक अभंग आहे. त्याच्यात ते म्हणतात की स्वामी महाराज हे मुळात गोकुळातले भगवान श्रीकृष्णच आहेत. त्यावेळी त्यांनी तिथे लीला केली, ह्यावेळी आता इथे लीला करत आहेत, असा त्यांचा एक मोठा 25 चरणांचा अभंग आहे. खूप सुंदर अभंग आहे. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच आहेत. आणि आमची जी परंपरा आहे, गुरु परंपरा, जी मामासाहेब देशपांडे महाराजांची, जी त्यांच्यावर, त्या परंपरेवर फार मोठी कृपा होती. मामासाहेबांच्या मातोश्री ज्या होत्या, पार्वती देवी देशपांडे, त्या प्रत्यक्ष स्वामी महाराजांच्या मांडीवर खेळलेल्या होत्या. लहान असताना त्यांचे वडीलही स्वामी महाराजांचेच अनुग्रहित होते आणि त्यांच्यावरही कृपा होती. तर त्या नेहमी सांगत असत, म्हणजे संप्रदाय मूळ त्यांच्यापर्यंत आलेला होता, त्यामुळे त्या संप्रदायाचं रहस्य जे सांगत असत त्याच्यात त्यांना भगवान श्रीकृष्ण स्वरूप मानायचीच पद्धत आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे मूळ परब्रह्म स्वरूप. तर ते मूळ परब्रह्म आहेत ते भगवान श्रीकृष्ण. त्यांचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे स्वतःचं, आमचं नाव नृसिंह भान असं त्यांनी सांगितलं होतं. आणखी एका प्रसंगात जेव्हा त्यांना विचारलं आपली ज्ञाती कोण, म्हणजे आपण कोणत्या जातीचे आहात असं विचारलं होतं, तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर दिलं होतं आमचं नाव नृसिंह भान आहे. आणि पुन्हा विचारलं तर पायपोस खाशील असं, म्हणजे चप्पल मार खाशील असं त्यांनी सांगितलं होतं. तर ते जे नृसिंह भान त्यांचं नाव होतं, त्याचा एक फार चांगला संदर्भ परमपूज्य शिरीष दादांनी, म्हणजे मामासाहेब देशपांडे महाराजांचे उत्तराधिकारी, त्यांनी एक सांगितला होता. ते म्हणाले भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, भगवान श्रीपाद शिवदास स्वामी महाराज आणि भगवान अक्कलकोट स्वामी महाराज या तिघाही मूळ परब्रह्म स्वरूपाच्या अवतारांच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान दत्तप्रभू यांचं एकत्रित तेज आहे. तसं या तिघांच्याही ठिकाणी भगवान नृसिंहांचं पण तेज आहे. आता हा अवतार क्रमातला भाग आहे, हा जास्त एक्सप्लेन करून आपल्याला समजण्यासारखा नाही, पण याचं लक्षात ठेवायचं की यात दत्तप्रभू, श्रीकृष्ण भगवंत आणि नृसिंह या तिघांच्या एकत्रित तेजातून हे अवतार झालेले आहेत. तर ते नरसिंह भान हे नाव का, तर आमच्या नृसिंह रूपाचं आम्हाला अखंड भान आहे असं त्यांना त्याच्यातनं सांगायचं. आणि तसे ते होते. म्हणजे स्वामी महाराज त्यांचं वर्णन असंच आहे की ते रागवले तर समोर जायची कोणाची हिंमत नव्हती असं त्यांचं वर्णन आहे. ते एक अतिशय असे त्यांचा उग्र रूप असायचं, ते नृसिंहांसारखं. जसं नृसिंह प्रकट झाल्यानंतर प्रल्हाद सोडून कोणी समोर जाऊ शकलं नाही त्यांच्या, कारण त्यांचे ते तेजच असह्य होतं त्यांचं. तसं त्या स्वामी महाराज जर रागवले तर ते असे हे व्हायचे. तिथे मन्याबा नावाचा त्यांचा भक्त होता, आणि ही सरस्वतीच होणार आहे. आणि तर ते जर असे खूपच रागवले, लवकर शांत नाही झाले, तर त्यांची एक पद्धत होती. ते दोघंच येऊन स्वामी महाराजांच्या समोर एक भजन म्हणायचे, ज्ञानोबा तुकाराम बोडकीचं काय काम, असं त्यांचं भजन होतं. मग त्यांनी असं ते म्हणायला सुरुवात केली की ते पोट धरधरून हसायचे आणि नॉर्मल लावायचे. ते त्यांचे दोघंही कृपांकित होते. एरवी ते वेड्यासारखे दिसले तरी ते पूर्ण ज्ञानी महात्मे होते दोघंही जण. तर ते स्वतंत्रच होतं, म्हणजे त्यांचं वागणं कुठल्याही नियमात बसवता येत नाही. पण म्हणून ते काहीही करतात हे जे लोकांनी समजून घेतलंय ते खरं नाहीये. म्हणजे ते त्यांच्या नियमात ते सर्वतंत्र स्वतंत्र आहे, त्याचा अर्थच ते कुणाला बांधील नाहीये. म्हणजे लोक आता असं म्हणतात ना की आम्ही स्वामी महाराजांना, स्वामी महाराज या आमचं काम करा, ते मोकळे नाही बसलेले तुमचं काम करायला. तुम्ही पण काहीतरी केलं पाहिजे, तर त्याच्या बदल्यातच ते तुमचं काम करतील, आणि नियम आहे तो.
तुमची तेवढी भक्ती पाहिजे तर ते धावून येतील, कशासाठीही धावून येतील. त्यांच्या लीला बघितल्यानं चरित्रातल्या तर खरोखर म्हणजे अलौकिक लीला आहेत. म्हणजे तुम्ही त्याला चमत्कार म्हणणार का, तर चमत्कार आहेत ते. याचं कारण असं, चमत्काराच्या बाबतीत एक नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या गोष्टी आम्हाला एक्सप्लेन करता येत नाही त्याला आम्ही चमत्कार म्हणतो. याचा अर्थ असा अजिबात नाही की त्या एक्सप्लेन करता येत नाहीत. त्या एक्सप्लेन करता येतात. त्याच्या मागे व्यवस्थित कार्यकारण भाव असतो. आमच्या सेन्सेसमध्ये त्या बसत नाहीत म्हणून आम्ही त्याला चमत्कार म्हणतो. असं नसतं. जगात काहीही चमत्कार नाही. त्याला काही ना काहीतरी एक्सप्लेनेशन आहे, फक्त त्याची पद्धत वेगळी आहे. आता उदाहरण, जसं लहान मूल असतं त्याला बागुलबुवाची भीती वाटते. त्याला तुम्ही करा बरं एक्सप्लेन सांगून, त्याला काय कळणार आहे? त्याला भीती वाटणार आहे, त्याचं वय आहे ते. तेच तो 10 वर्षाचा झाल्यावर त्याला बागुलबुवाची भीती दाखवा बरं, नाही दाखवू शकत तुम्ही. तसंच आहे ते त्या वेळेला ते समजत नाही म्हणून आम्ही त्याला चमत्कार म्हणतो. त्याच्या मागे कार्यकारण भाव असतो. तर हे जे मूळ परब्रह्म आहे ते मूळ आहेत स्वामी महाराज. ते कुठूनही कोणाचे अवतार म्हणून वगैरे प्रकट झालेले नाहीत, पण त्यांचं जे तेज आहे ते सगळं मूळ परब्रह्माचं असलं तरी दत्तप्रभू आणि भगवान श्रीकृष्ण आणि भगवान नृसिंह यांचं एकत्रित तेजच आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे काही जणांचं असं मत आहे की ते दत्तप्रभूंपेक्षा वेगळे आहेत. तर तसं नाही आहे. त्याला अक्षरशः शेकडो पुरावे देता येतात. आणि मी मुद्दामून ते देण्याचा हे संदर्भ सांगतो की मी आत्ताच नुकतंच त्या संदर्भात लिखाण केलेलं आहे. त्याचं पुस्तकही होईल प्रकाशित लवकरच. त्यात स्वामीसुत महाराज, आनंदनाथ महाराज, मामासाहेब देशपांडे महाराज, त्यांच्या मातोश्री शंकर महाराज या सगळ्या त्यांच्या अधिकारी शिष्यांच्या संदर्भाने ते पुरावे देऊन सिद्ध केलेले की ते दत्तप्रभूच आहेत. आणि दत्तप्रभू एक लक्षात घ्या, दत्तप्रभू हे गुरुरूप आहे. म्हणजे एकच जर नाण्याला जशा 2 बाजू असतात ना, तशी एक बाजू म्हणजे भगवंत, दुसरी बाजू म्हणजे गुरु, असे ते एकाच नाण्याच्या. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान दत्तप्रभू वेगळे नाही, ते एकच आहेत. एकांचं कार्य गुरुरूपाने मोक्षाला नेण्याचं आहे, एकांचं कार्य निर्माण करण्याचं आहे. एवढाच फरक आहे त्याच्यात. तर ते मूळच परब्रह्म आहे. तुम्ही आत्ता एक गोष्ट सांगितलीत की स्वामी धरणी दुभंगून प्रकट झाले. पण एक साधारण माहीत असलेली गोष्ट अशी आहे की नृसिंह सरस्वती कर्दळी वनात गेले आणि ते मुंग्यांचं वारूळ वगैरे ती सगळी गोष्ट आहे. आणि तिथून स्वामी, मला वाटतं कुऱ्हाड पडली त्यांच्या ह्याच्यावर. तर ही बनावट गोष्ट आहे. हो, आणि मोठ्या मोठ्या चरित्रकारांनी नोंदवलेली बनावट गोष्ट आहे. अरे बाप. त्याला एकही पुरावा नाही. म्हणजे त्यावेळच्या त्यांच्या अवतार कालामध्ये जे होते अशाही चरित्रकारांनी, अधिकारी महात्म्यांनी सुद्धा ही गोष्ट नोंदवलेली आहे. पण ही गोष्ट खरी नाही. कारण त्यांच्या जन्माच्या संदर्भाने जी खरी गोष्ट आहे ती फक्त स्वामीसुत महाराजांनी सांगितली, आनंदनाथ महाराजांनी पण सांगितलेली. त्यांनी वेगळा शक दिलाय त्याला. ते तर 3ऱ्या शतकातली प्रसंग सांगतात तो आनंदनाथ महाराज, आणि स्वामीसुत महाराज 12व्या शतकातला सांगतात. पण ते प्रसंग तोच त्यांनी सांगितला. ही जी गोष्ट आहे, कुऱ्हाड पडली आणि ती धरणी दुभंगली, ती पूर्णपणे बनावट गोष्ट आहे. त्याला कसलाही ऐतिहासिक, सांप्रदायिक कसलाही आधार नाही. आणि ह्याच्यावरती भरपूर संशोधन झालेलं आहे. पण त्या चरित्रांमध्ये नोंदी आहेत तशा. आनंद भारती नावाचे जे स्वामी महाराजांचे शिष्य होते त्यांनी लिहिलेल्या चरित्रात आहे. बहुतेक गुरुलीलामृतामध्ये पण हीच कथा आहे, पण ती कथा बनावट आहे, काल्पनिक कथा आहे. त्याला कसलाही पुरावा नाही. याचं कारण दुसरं सांगतो. नरसिंह स्वामी महाराज कर्दळी वनात गेले अशी एक जी नोंद आहे ना, ते कर्दळी वन म्हणजे आज जे दाखवतात ते श्रीशैल्याच्या पलीकडचं कर्दळी वन नव्हे. दत्तलोक जो त्यांचा मूळ लोक आहे सूक्ष्म स्तरावरचा, त्याच्या एका भागाला कर्दळी वन म्हणतात. तिथून ते इकडे आले आणि इथून परत ते जाताना आपलं अवतार कार्य संपवताना त्या मार्गाने परत त्या कर्दळी वनात गेले अशी नोंद आहे. या लौकिक कर्दळी वनाचा संदर्भ नाही. दुसरं, स्वामी महाराजांच्या जुन्या बखरींमध्ये सुद्धा नोंद आहे त्याप्रमाणे स्वामी महाराज हिमालयातल्या कर्दळी वनातनं, म्हणजे तिथल्या केळीची झाडं असलेल्या एका वनातनं गंगासागराकडनं आले अशी नोंद बखरीत आहे. ते या श्रीशैल्यमच्या कर्दळी वनाचा काहीही संदर्भ नाही. ते कर्दळी वनच भंपक आहे पूर्ण. त्याच्यावर कर्दळी वन भंपकपणाचा कळस अशा या नावाने सर्च केलं तर माझाच एक 10 वर्षापूर्वीचा भरपूर सविस्तर पुराव्यांसकट लिहिलेला लेख इंटरनेटवर सापडतो, आहे तो त्याच्यावरती. ते पूर्ण फ्रॉड गोष्ट आहे. म्हणजे व्यवस्थित नोंदवलेली खोटी गोष्ट आहे. सगळीकडे सापडेल तुम्हाला ती, पण त्याला काही पुरावा नाही. कुठल्याही मूळ स्वामी महाराजांच्या अधिकारी भक्तांनी कुठेही ती गोष्ट सांगितलेली आणि तशी नाही येते. याचं कारण अवतारक्रम बघितला ना तर स्वामी महाराज, नरसिंह स्वामी महाराज आणि अक्कलकोट स्वामी महाराज हे दोघं एक नाही आहेत, 2 स्वतंत्र अवतार आहेत. ते
जरी ते एकाच दत्तप्रभूंचे असले तरी स्वतंत्र अवतार आहेत ते. एक म्हणजे हे तपश्चर्या आता करायची काय, कोण तपश्चर्या करेल मला सांगा? ज्याला काहीतरी मिळवायचं असेल तो, जो मुळातच घेऊन आलाय त्याला कशाला तपश्चर्या करायला लागेल? काहीच गरज नाही त्याच्यासाठी. त्यामुळे ते म्हणजे त्याला काही आधार नाही आणि सांप्रदायिक आधार नाही. आता काही ठिकाणी ऐतिहासिक आधार, इतिहास हा भाग असा असतो की जो नोंदींवर चालतो. मग माझ्या आजोबा पणजोबांची नोंद नसेल तर ते नव्हते असं म्हणणार का मी? इतिहास सांगतो ते नव्हते, पण त्याला काही अर्थ नाहीये. तसं ऐतिहासिक नोंदी तर काहीच नाहीयेत, पण सांप्रदायिक नोंदी, हे अध्यात्माचे संप्रदाय हे गुरु परंपरेने आलेले असतात. परंपरेने त्या गोष्टी पुढे 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 जात राहतात. पारंपरिक कोणीही महात्मे ती गोष्ट मानत नाही, ती खरी नाहीये. स्वामीसूत महाराजांनी दिलेला तो अवतार क्रम जो आहे तोच त्यातला खरा आहे. मग इतके मतप्रवाह आहेत, मग स्वामींनी जे चमत्कार केले किंवा त्यांच्या ज्या लीला आहेत, तर मग त्याही फक्त आख्यायिका आहेत की त्यामागे काही तथ्य आहे? नाही, काय आहे, स्वामी महाराजांच्या ज्या लीला नोंदलेल्या आहेत मूळच्या त्यांच्या अवतारातल्या लीला, त्या सगळ्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी नोंदवलेल्या आहेत. अच्छा. हां, त्यावेळी पुणे वैभव नावाचं एक साप्ताहिक निघत होतं पुण्यातनं. त्याच्यामध्ये स्वामी महाराजांनी ध्येय ठेवल्यानंतर लगेचच त्यांची एक लेखमाला आलेली होती त्यांच्याबद्दलच्या. तेव्हा म्हणजे किती लगेचच त्यांच्यानंतर त्यांनी एक 1878 साली लीला दाखवली. ते खोटा म्हणजे त्यांनी देहत्याग पण खोट्या प्रकारेच केलं, ते दाखवलं त्यांनी फक्त. ते प्रत्यक्षात देहत्याग केलेला नाही, त्यांनी ती लीला केली असं मानलं जातं. त्यामुळे काही स्वामी महाराजांच्या शिष्य परंपरांमध्ये त्यांची पुण्यतिथी साजरी करायची पद्धत नाही, त्यांची फक्त जयंतीच साजरी केली जाते. अच्छा. हां, तर ते बरोबरही आहे, एक ते काही चुकीचं नाही. त्यांनी तो एक नाटक करून दाखवलेलं आहे की आम्ही आता देह ठेवला असं. प्रत्यक्षात तसं नाही आणि त्याचे पुरावे पण आहेत, ते नाही केलं याचे. बरं. म्हणजे आता संदर्भ आलाय म्हणून सांगतो. आता चमत्कारच म्हणायचे तर कसे असतात तेही बघा. अक्कलकोट स्वामी महाराजांनी 30 एप्रिल 1878 या दिवशी, तिथी होती चैत्र कृष्ण त्रयोदशी युक्त चतुर्दशी, तर त्या दिवशी 4 वाजताच्या सुमारास संध्याकाळी देहत्याग केल्याची लीला केली. त्या मंगळवार होता त्या दिवशी. त्यानंतर त्यांचा देह तिथे ब्रह्मानंद गुंफा असं त्यांनी नाव ठेवलं होतं. त्या चोळप्पांच्या घरात तिथे जी गुहा करून घेतली होती त्यांनी, त्या गुहेत ठेवला. त्याच्यापुढे त्यांचे जे बाळप्पा नावाचे शिष्य होते, ते बाळप्पा त्यांना रोज अत्तर लावायला त्या गुहेत जात होते. खाली जाऊन त्यांच्या देहाला अत्तर लावून यायचे. असं 3-4 दिवस गेल्यानंतर, 3-4 दिवसानंतरही त्यांचा देह जसाच्या तसा होता. नॉर्मल माणसाचा देह 2-4 तासात विघटन व्हायला सुरुवात होते, कडक होतो, बऱ्याच गोष्टी होतात. 3-4 दिवसानंतरही त्यांचा जसाच्या तसा मऊ देह होता. शेवटी 4थ्या दिवशी ते स्वामी महाराजांनी डोळे उघडले आणि बाळप्पांना सांगितलं, आता बास की तुझं ते अत्तर लावणं, म्हणाले. आम्हाला इथनं निघून जायचंय, किती वेळ धरतो, आता दार बंद कर, येऊ नको परत, म्हणाले. आणि त्यांनी खरंच तसं ते म्हणजे बोलले त्यांच्याशी ते प्रत्यक्ष, आणि त्यांनी ते दार, समाधीचं दार बंद केलं आणि परत खाली गेलं नाही कोणी. आता हा भाग मंगळवार त्यांनी देह ठेवला. एक निलेगाव नावाचं गाव आहे जवळ अक्कलकोटच्या इथे. त्या निलेगावचे जे वतनदार होते ना, ते स्वामी महाराजांचे भक्त होते. त्यांना त्यानंतर 5 दिवसांनी स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. नुसतं दर्शन नाही दिलं, त्यांच्या घरी बसून जेवले ते. बरं. हा 5 दिवसानंतर घडलेला प्रसंग आहे. आणि त्यानंतर त्या निलेगावचे देशमुख, मला वाटतं आडनाव मला आठवत नाही आता त्यांचं, त्या देशमुखांना निरोप आला की स्वामी महाराजांनी मंगळवारी देह ठेवला म्हणून. ते म्हणजे अरे कसं काय ठेवला, शनिवारी तर माझ्या घरी आले ते 5व्या दिवशी, जेवून गेले घरी येऊन. तर त्यांनी तो देहत्याग केलेलाच नाही. मामांनाच त्यांनी सांगितलं होतं स्वामी महाराजांनी की आम्ही 800 वर्ष याच देहातनं काम करत होतो. ते 800 वर्ष जोडलं तर बरोबर ते 1150च्या जवळपास जातं. ते 1800च्या ह्याच्यात ते 1150, 800 वर्ष होतात. आणि अजून 1000 वर्ष आम्ही याच देहातनं कार्य करू. आणि हेच त्यांनी रावसाहेब महाराज, जे पुण्यातले सत्पुरुष होते, रावसाहेब महाराज बिडकर महाराजांचे शिष्य, त्या रावसाहेब महाराजांना सुद्धा स्वामी महाराजांनी सांगितलं होतं की आम्ही 1000 वर्ष ह्याच देहातनं कार्य करणार आहोत. त्यांनी देह ठेवलेला नाही. तर हे जे चमत्कार ज्याला आपण म्हणतो ना, त्यांची ती सत्ता आहे, अप्रतिहत सत्ता आहे पंचमहाभूतांवरची. त्यांना ते करता येतं. कसं करता येतं हा त्यांच्या विषयाचा भाग आहे. आपल्याला सांगूनही नाही समजणार म्हणून आपण पडू नाही शकत त्याच्यात, पण हे करता येतं. तर त्यांनी तसं केलं. त्यांचे जे चमत्कार आहेत ना सगळे, ते उपलब्ध चमत्कार जे त्यांच्या वेळचे आहेत सगळे, त्या कुणी ना कुणीतरी प्रत्यक्षदर्शी लोकांनी केलेल्या नोंदी आहेत. त्या लोकांचे तसे संदर्भ पण आहेत. आता जसं त्यांची बखर उपलब्ध आहे, नंतर केली ती बखर मुळात ह्या पुणे वैभवमध्ये आलेल्या लेखांचंच संकलन आहे.
ते तर त्यावेळीचे सगळे, आणि त्यात ते पुणे वैभवमध्ये त्या सुमारास आलेलं आहे ना, ते साधारणपणे 1890-92 सालापर्यंत ते येत होते लेख. तर त्यात ते अशी नोंदी करतात, हे हयात आहेत, आत्ता इथे राहतात वगैरे, अशा त्या लोकांच्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे ते अजूनही ती जी सांगणारी लोक आहेत ती त्यावेळेला जिवंत होती जेव्हा हे छापून येत होतं पुणे वैभवमध्ये. त्यामुळे त्या चमत्कारांच्या बाबतीत काही म्हणजे त्याच्यावरती शंका घेण्यासारखी गोष्टच नाही. त्यात प्रत्यक्षदर्शी लोकांच्या हकीकती आहेत, समोर पाहिलेल्या लोकांच्या हकीकती आहेत. त्यामुळे ते चमत्कार नाही. आता नंतर जे काय आता तयार होतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं जोडलं जाऊ शकतं, पण मूळ ज्या नोंदी केलेल्या त्या आहेत त्या जुन्याच नोंदी आहेत, म्हणजे त्या काय आत्ता केलेल्या नाही. बरोबर. स्वामींच्या अवताराचं मूळ प्रयोजन तुम्हाला काय वाटतं काय होतं, किंवा आता हा जो स्वामी संप्रदाय आहे त्याचा उद्देश काय आहे? कुठल्याही संप्रदायाचा उद्देश मूळ स्वरूपाकडे जाणं असाच असतो. म्हणजे भगवंतांची जी निर्मिती आहे त्याच्यात असं म्हणतात, भगवंतांचं ते स्वांत सुखाय एकात्न अनेक झालेले आहे. ते स एकाकी न रमते असं उपनिषद सांगतात. म्हणजे त्यांना एकटे भगवंतांना कंटाळायला लागला. एकटेपणाचा आपल्याला पण कंटाळा येतो, तो त्यांच्या स्वभावामुळेच येतो. त्यांचाही एकटेपणात न राहण्याचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांच्यापासून निर्माण झालेले आपण पण एकटे राहू शकत नाही फारसे, आपल्यालाही गोतावळा लागतो. तर त्यांनी तसंच स एकाकी न रमते, त्यांना एकट्याला कंटाळायला लागला म्हणून त्यांनी आपल्यामधूनच सगळी सृष्टी निर्माण केली. त्या सगळ्या रूपांनी तेच ती गंमत अनुभवतात. म्हणजे सगळंच तेच चोर होतात, तेच चोरी करतात, तेच चोरी केल्याबद्दल रडतात, सगळं तेच करतात, तेच पोलीस होतात, ते सगळं त्यांनीच केलंय. कारण जर मुळात एकच तत्व आहे तर त्यातूनच काहीतरी निर्माण व्हावं लागेल ना, दुसरं येणार कुठनं? त्यामुळे सगळे संप्रदाय हे त्याचा उलटा क्रम दाखवतात. म्हणजे भगवंतांना कंटाळा आला होता म्हणून त्यांनी एकाचं अनेक केलं ना, तर अनेकातनं एक होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला संप्रदाय म्हणतात. तो गुरुकृपेने होतो. त्याच्यासाठी तेच गुरु रूपाने येतात भगवंत. त्यामुळे संप्रदायात असं मान्यता आहे की शिष्य काय आणि गुरु काय, तत्व एकच आहे. एक तत्व गुरु रूपाने अनुग्रह करतं, दुसरं तत्व शिष्य रूपाने तो स्वीकारतं, परत गुरु रूपच होतं. असं ते गणित आहे. त्यामुळे स्वामी महाराजांच्या अवताराचं प्रयोजन, त्यांची लीला हेच आहे. कारण स एकाकी न रमते हेच त्याचं प्रयोजन आहे. त्यांना कंटाळा आला होता, मजा करावीशी वाटली, त्यांनी या प्रकाराने मजा केली. तर ती जी त्यांची आनंद घेण्याची प्रक्रिया आहे तो त्यांचा मूळ आनंद आहे. तो त्यांनी संप्रदाय रूपाने, आता स्वामी महाराजांचा संप्रदाय कशासाठी, तर ते जीव जे त्यांना शरण येतील ते या त्यांच्या चक्रातनं सुटतील. तुम्ही कधी वाऱ्याचं हे पाहिलंय का की वाऱ्याने असे छोटेसे चक्रव्यूह तयार होतात वाऱ्याच्या गणिताने. तर तुम्ही आता मी जिथे राहतो ना, दत्तधाम म्हणून, ते असं जंगलातलं स्थान आहे. मी तिथे बघितलेला एक गमतीशीर प्रसंग सांगतो. तर मी एक दिवशी झाडत होतो तिथे, तर छोटंसं वाऱ्याचं हे तयार झालं, व्हल असा, आणि त्यात काही पानं अशी गुंडाळली जाऊन गोल 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 फिरायला लागली. मी झाडत होतो तिथली, एखाद दुसरं त्यातलं पान त्यातनं बाहेर पडायचं, ते शांत होऊन जायचं, कारण त्याला तो वाऱ्याच्या त्या ह्याच्यात सर्कलमध्ये येत नव्हतं ना. ते मला ते बघताना इतकी मजा वाटली की हे ते सृष्टीचं गणित आहे. त्या भगवंतांच्या मायेनी जो एक कसा चक्रव्यूह तयार केलाय, त्याच्यात जे गुंडाळे ते गोल 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 फिरतात. त्यांना जेव्हा कुठली तरी दया येते एखाद्या जीवाची, तेव्हा ते एक पान बाहेर टाकून देतात त्यातलं, तू शांत हो, चल खेळातनं बाहेर. तसं ते गोल फिरण्यातनं ती जी त्यांची चक्राची प्रक्रिया आहे, त्यांचा तो माया रूपाने तेच नटलेले आहेत, ती मजा तेच करतायत सगळीकडनं. ते स्वामी महाराजांच्या तो संप्रदाय काय येतो, तर हे जे बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे ना, ती संप्रदायाची प्रक्रिया. त्यातनं त्या मायेतनं बाहेर काढतात आणि मूळ आनंद स्वरूपाकडे नेतात. आता आपलं मूळ स्वरूप जर परब्रह्म आहे, जीवो ब्रह्मैव नापरा असं शंकराचार्य म्हणतात, जीव सगळे ब्रह्मस्वरूप आहेत, मग मला का अनुभव नाही आहे त्याचा? जर मी ब्रह्मस्वरूप आहे तर मला आनंदच फक्त असला पाहिजे. ब्रह्म आनंदमय आहे, सच्चिदानंदमय आहे. मला दुःख का होतं, मला त्रास का होतो, मला राग का येतो, मला ईर्ष्या का वाटते कुणाबद्दल? कारण मी त्या मायेचा अंगीकार केलाय, म्हणून त्या चक्रामध्ये मी सापडलोय, म्हणून त्यातनं बाहेर आलो तर मी आनंद स्वरूपच आहे, मुळातच आहे. मला काही बाहेरनं आणायचं नाही, आनंद माझ्याच जवळ आहे. ती प्रक्रिया संप्रदाय करतो. आणि ते स्वामी महाराजांनी आपल्या, म्हणून स्वामी महाराजांच्या शब्दांचाच भाग घेतला तर ते म्हणायचे पारंब्या धरून राहा, हे त्यांचं वाक्य आहे. आता पारंब्या धरून राहा म्हणजे काय, तर ते वटपत्र, मूळ वडाचं झाड ते आहेत ना, त्या वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या आहेत, आता वडाची पारंबी कशी असते, ती वरनं सुरू होते, खाली रुजते आणि तिचा स्वतंत्र वृक्ष होतो. ती मूळ त्या वडाला जोडलेलीच असते, तरी त्याचा पुन्हा वृक्ष तयार होतो. तर ते स्वामी महाराजांचं जे कूट वाक्य आहे ते पारंब्या धरून राहा, याचा अर्थ त्यांचे जे अधिकारी शिष्य झाले त्या त्यांच्या पारंब्या आहेत. यातल्या कुठल्या तरी एका पारंबीला धरून राहिलात की तुम्ही त्या मूळ वडाशी कनेक्टेड राहाल, असं त्यांना सांगायचं होतं. तर ही त्यांची अनुग्रहाची प्रक्रिया आहे.
तुम्ही जसं म्हणालात की हा सगळा प्रवास म्हणजे पुन्हा मूळ स्वरूपाकडे जाणं. मग स्वामींची उपासना त्यांनी काही सांगून ठेवली आहे का, की काय तुम्ही करायला हवं आता हो, कलियुगामध्ये? सांगून ठेवलेली आहे. आणि ती त्यांच्या सर्व सांप्रदायिक जे महात्म्य होऊन आता स्वामी महाराजांच्या बाबतीत बघा, स्वामी महाराजांनी असं आमचे मामासाहेब देशपांडे महाराज म्हणायचे की स्वामी महाराजांनी फक्त पाडाला आलेल्या आंब्यांवरच हे केलंय. म्हणजे त्यांचे जे शिष्य होते ना सगळे, त्यांनी जेवढ्या लोकांवर अनुग्रह केला ते सगळे महात्मेच झाले. सर्वसामान्यांवर त्यांनी अनुग्रह कृपा केलेली नाही. त्यांनी सर्वसामान्यांची शेकडो कामं केली कृपेने. अनेकांचे म्हणजे सांसारिक अडचणी सुटल्या, कोणाचे रोग गेले, ते सगळं झालं. पण त्यांनी कृपा केलेले जेवढे जीव होते त्यांच्या अवतार काळात ते सगळे त्यांच्या बरोबर आलेले त्यांचे सहचरच होते. ते सगळे महात्मे होते. त्या सगळ्या महात्म्यांनी त्यांची जी उपासनेची पद्धत घालून ती एकच आहे. अच्छा. ते सगळ्यांनी एकाच पद्धतीने उपासना करून पुढे गेलेले आहेत. त्याला स्वामी समर्थ संप्रदायाचे दंडक असं आपण म्हणू शकता की नियम त्यांचे. ते मी तुम्हाला मुद्दामून 2 संदर्भ हे सांप्रदायिक पद्धतीने उपासनेचं रूप कसं आहे हे मुद्दामून वाचून दाखवतो ना, एक्सप्लेनही करतो त्याच्याबरोबर. हे परमपूज्य सद्गुरू शिरीषदादा कवडे यांचा एक स्वामी नामपाठ नावाचा एक ग्रंथ आहे छोटासा. ते हरिपाठ जसा ज्ञानेश्वर महाराजांचा आहे तसे 27 अभंग आहेत त्याच्यामध्ये. त्यात स्वामी महाराजांच्या स्वरूपाची, त्यांच्या नामाची, त्यांच्या उपासनेची सगळी महती त्यांनी त्यात सांगितलेली आहे. त्याच्या शेवटी हे 2 पानांचं परिशिष्ट आहे, खूप महत्वाचं परिशिष्ट आहे. श्री स्वामी समर्थ संप्रदायाचे विशिष्ट दंडक म्हणजे संप्रदाय काय, त्याची उपासना काय आणि त्याचं पद्धत काय हे त्याच्यात लिहिलंय. श्री स्वामी समर्थ महाराजांची सांप्रदायिक अनुग्रहाची परंपरा मुख्यत्वे 2 प्रकारांची आहे. निर्बीज नामदीक्षा आणि सबीज नामदीक्षा अथवा कृपा दीक्षा, महायोग किंवा भक्तियोग दीक्षा. मात्र हल्लीच्या काळात निर्बीज नामदीक्षेचीच परंपरा सर्रास प्रचलित आहे. सबीज नामदीक्षेची, कृपा दीक्षेची परंपरा ही जवळजवळ लुप्तप्राय आहे. आता थोडक्यात सांगतो. नाम भगवंतांचं जे आहे ते कुठलंही, आता सहस्रनाम आहेत सगळ्यांची, विष्णूंचं आहे, शिवांचं, ही जी नामं आहेत त्या नामांचं स्वतःचं काहीतरी सामर्थ्य असतं. कुठल्याही नामाला एक स्वतःचं 3 प्रकारचं सामर्थ्य असतं. एक ते तुमचं पाप घालवतं, दुसरं ते पुण्य देतं आणि तिसरं कमी पडलेली गोष्ट पूर्ण करतं, हीनांग पूर्ती करतं ते असं म्हणतात. तर हे कुठलंही नाम करतं, कसंही घेतलं तरी करतं. म्हणून आपण लहानपणी ते अजित नाम वदो भलत्या मिसे सकल पातक भस्म करीत असे असं एक उपमा अलंकाराचं उदाहरण म्हणून शिकायचो शाळेमध्ये असताना. ते न कळता पद अग्निवरी पडे, न करी दाह ऐसे कधी न घडे, अजित नाम वदो भलत्या मिसे सकल पातक भस्म करीत. म्हणजे निखाऱ्यावर पाय पडला तर भाजल्याशिवाय राहणार नाही. तसं कोणत्या का निमित्ताने मुखात नाम आलं तर पुण्य दिल्याशिवाय राहणार नाही, पुण्य मिळणार. भले ते कसंही येऊ दे, चुकून येऊ दे, वाईट इच्छेने येऊ दे, चांगलं कसंही नाम आलं तर पुण्य दिल. ते निर्बीज नाम आहे. निर्बीज याचा अर्थ काय की ज्या नामातली शक्ती प्रकट झालेली नाहीये असं. आणि ज्या नामातली शक्ती प्रकट झालेली आहे ते एक वेगळं काम करतं. ह्याच्यावर एक टेंबेस्वामी महाराजांनी एक फार सुंदर श्लोक रचलेला आहे. त्यांचं एक सद्गुरू तीर्थ स्तवन नावाचं स्तोत्र आहे. त्याच्यात त्यांनी हा श्लोक सांगितला आणि हा सांप्रदायिक विचार आहे. सबीज निर्बीज मधला फरक त्यांनी सांगितलाय. निर्बीज नाम काय करतं, तुमचं पाप घालवतं आणि पुण्य देतं. पण याचा अर्थ तुम्ही उद्या पुन्हा पाप करणार नाही असा होत नाही. कारण तुमची पाप करण्याची वृत्ती आहेच शिल्लक. तेच जर गुरुमुखाने आलेलं असेल आणि त्यात संप्रदायाची शक्ती असेल त्या नामाबरोबर, तर ते तुमच्या पाप करण्याच्या वृत्तीवर परिणाम करतं. तसं जर झालं तर उद्या तुमच्याकडनं पाप होणार नाही. मग ह्या नामाच्या साधनेने पुण्य मिळेल, पूर्वी झालेलं पाप जळेल आणि याचाच परिणाम म्हणून नवीन पाप तुम्ही करणार नाही, मगच तुम्ही सुटाल ना. तर हे निर्बीज नामच तुम्हाला सबीज नामाकडे नेतं. अच्छा. ते नामच नेतं. तेच नाम, त्या नामाचं फळच असं आहे की जर मी काही इच्छा त्यातनं केली नाही नामातनं, त्या मला हे माझं असं व्हावं, मला नोकरी लागावी, मला मूल व्हावं, माझं लग्न व्हावं, काय जे असेल त्या इच्छा जर मी त्या नामाबरोबर जोडत नाही राहिलो, निष्कामपणे मी ते नाम घेत राहिलो, काही नाही मला घ्यायचं म्हणून सेवा म्हणून मी नाम घेत राहिलो, तर तेच नाम शुद्ध पुण्य देतं. आणि ते शुद्ध पुण्य जसं वाढत जातं तसं त्या नामाचंच निर्बीजमधनं सबीज होण्याची प्रक्रिया तुमच्या बाबतीत होते. सद्गुरू मुखाने तेच नाम तुम्हाला परत मिळतं. तसं जर झालं तर ती खरी कृपा दीक्षा. मग ह्या 2 प्रकारच्या दीक्षा आहेत. आता उद्या तुम्ही स्वामी महाराजांचं नाम घेतलं, तुमच्या इच्छेने जरी घेतलं तरी त्यांनी तुम्हाला स्वामी महाराजांच्या कृपेचा अनुभव येणारच आहे. भले तो मग कुणीही नको सांगू दे तुम्हाला, तुमच्या मनाने घ्या, काही फरक पडणार. आज जे अनुभव आपण स्वामी महाराजांचे शेकडो बघतो,
कुणाची तरी अडचण होते, कुठेतरी ॲक्सिडेंटमधनं अचानक वाचतो तो. ह्या प्रत्येक ठिकाणी काही योगायोग नसतात. नसतोच तो योगायोग, तो त्यांच्या इच्छेचा, त्यांच्या कृपेचाच भाग असतो. पण तो त्या निर्बीज नामाचं पण फळ आहे. सबीज नामाने तर मिळेलच ते, पण निर्बीज नाम ही त्यांची कृपा आहे ना. त्यांच्या संप्रदायाचं मुख्य अंग नामस्मरण हेच आहे. आणि ह्या दोनच प्रकारांनी ते होतं, म्हणजे एक निर्बीज नामाच्या प्रकाराने किंवा सबीज नामाच्या प्रकाराने. तर हे त्यांच्या संप्रदायाचं मुख्य अंग आहे ते नाम. आता हे सांगतो त्यांच्या चरित्रातले 2 प्रसंग आहेत. त्यातला एक नामाशी संबंधित आहे, तो आधी सांगतो मग पुढचा सांगतो. त्यांचे जे बाळप्पा नावाचे शिष्य होते, ते स्वामी महाराज असताना काय होतं, ते म्हणजे त्या काळातल्या नोंदी अशा आहेत की 10-10 हजार लोक जमत होती त्यांच्या दर्शनाला. त्या काळात अक्कलकोटला एवढी लोक जमायची, अशा नोंदी आहेत चरित्र ग्रंथांमध्ये. म्हणजे स्वामी महाराज ते उठून कुठेही चालायला लागायचे, त्यांना काही नव्हतं. ते कधी उठायचे, कुठे राजवाड्यात जाऊन बसतील, झाडाखाली बसतील, काही करायचे ते काही. ते जे उठून समजा चालायला लागले ना, त्यांच्याबरोबर दुकानदार असायचे. म्हणजे आज जसं पेढे विकायला, फुलं विकायला असं ना, तसे त्यावेळी पण दुकानदार पण होते. लोकांचा धंदा पण चालत होता त्यांच्याबरोबर. ते पण सगळं घेऊन त्यांच्याबरोबर जायचं. खारका विकणारे, पेढे विकणारे सगळे असायचे ते. अशा नोंदी आहेत त्यांच्या वेळेच्या. तर ते स्वामी महाराजांचं जे किती शिष्य असायचे त्यावेळी सेवेकरी, 300-300 सेवेकरी असायचे अशी नोंद आहे. तर ते जाऊन कोणीतरी जाऊन तिथं राहायचं सेवा करायला ना. काहीतरी इच्छा असायच्या, माझं हे पूर्ण व्हावं, मी तुमची सेवा करतो, मनातल्या मनातच ते तिथं बसून सेवा करायची. मग त्यांच्याबरोबर चालायचं पुढं कुठं जातील तिथं. तसे त्यांचे जे मुख्य सेवेकरी होते काही, त्यापैकी एक बाळप्पा महाराज म्हणून होते. त्या बाळप्पा महाराजांचं ते तिथे असताना एक दिवशी पहाटे 4 वाजता उठून ते गणपतीचा जप करत बसले होते तिथे माळ घेऊन. त्यांच्याकडे एक शिवबाई म्हणून सेवेकरी होती स्वामी महाराज, ती जवळचे जे नेहमीचे होते त्यापैकी होती ती. तिने विचारलं स्वामी महाराजांना की बाळप्पा काय करतायत. स्वामी महाराज म्हणाले, तो तरट विणतोय. तरट म्हणजे पोतं, गोणपाटाचं जे पोतं असतं ना ज्यूटचं, ते तो तरट विणतोय म्हणाल. बरं, ते त्यांनाही ऐकू गेलं बरं का, तिथंच बसले होते ते जप करत. त्यांच्या लक्षात आलं काहीतरी आपलं चुकलंय. ज्या अर्थी ते तरट विणतो म्हणजे तरट बिनकामाचं असतं, म्हणजे ते पोतेरं म्हणतो ना आपण त्याला, पोतेरं म्हणले त्या अर्थी आपलं काहीतरी चुकलंय. त्यांना ते दुपारपर्यंत ते जप करत बसले होते एकटेच त्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी काय केलं, ते तसेच जप करत बसले. म्हणजे शिवबाईंनी परत विचारलं की आज काय करतोय बाळप्पा. तर म्हणाले, आज तो घोंगडं विणतोय. कारण आदल्या दिवशी त्यांनी गणपतीचा जप केला होता, दुसऱ्या दिवशी त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत बसले होते. ते स्वामी महाराजांनी बरोबर सांगितलं, तो कांबळ म्हणजे घोंगडं विणतोय. घोंगडं कामाचं आहे, घोंगडं साधनेच्या उपयोगाचं आहे. घोंगडं म्हणजे लोकरीचं जे घोंगडं असतं ते साधनेत सगळीकडे आसन म्हणून वापरलं तर घोंगडं याचा अर्थ तरटापेक्षा चांगली गोष्ट आहे ना ती, घोंगडं आहे ते. त्यांच्या लक्षात आलं ते कारण हेच होतं. त्यांच्याच नामाचा जप करणं हाच त्यांच्या संप्रदायाचा मूळ उपासना भाग आहे. जसा जमेल तसा. कारण नामाचं वैशिष्ट्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात, काळवेळ नाम उच्चारिता नाही. नाम घ्यायला कुठलेही नियम नाहीत, तुम्ही कसंही घ्या. ते जर मनातल्या मनात घेतलं तर अजिबातच नियम नाही आहेत कसलेही. कुठेही घ्या, कसंही घ्या, त्याचा काहीही शास्त्रीय नियम नाही. हाच त्यांच्या संप्रदायाचा मुख्य उपासनेचा अंग आहे नाम. त्यात हे 2 प्रकार सांगितले नामाचे. आता त्याच्या पुढचा भाग बघा, त्याच्यात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या महामंत्राचा. आता इथे महामंत्र आलाय म्हणून मी संदर्भ सांगतो. त्यांचा महामंत्र हा स्वामीसूत महाराजांनी पहिल्यांदा दिलेला आहे. तो 15 अक्षरी स्वामीसूत महाराजांनी दिलेला मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. त्यांनी 6 अक्षरी पण श्री स्वामी समर्थ असा दिलेला आहे. त्यांनी 5 स्वामी समर्थ असा पण दिलेला आहे. ते वेगवेगळ्या विषयाच्या वेळेला आलेले आहेत. पण याचा अर्थ काय, त्यांचं नाम हा त्यातला महामंत्र आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या महामंत्राचा म्हणजे नामाचा मानसिक जप, मनातल्या मनात जप, दिव्य अशा स्वामी स्वरूपाचे चिंतन, हा ब्रह्मचिंतन म्हणजे जे वेदांतांनी उपनिषदांनी सांगितलंय, चिंतन करा ब्रह्माचं, तो भाग. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने होणाऱ्या केवल कुंभकात नित्य राहणे हेच या संप्रदायाच्या साधनेचे मुख्य स्वरूप आहे. हे त्याचे अंतरंग साधन आहे. कुठल्याही संप्रदायाची 2 उपासना पद्धती असते. एकाला अंतरंग साधन म्हणतात, एकाला बहिरंग साधन म्हणतात. एक लौकिक केलं जातं म्हणजे पूजेची पद्धत. आता जसं शिवपूजेची पद्धत वेगळी आहे, विष्णूंच्या पूजेची पद्धत वेगळी आहे, ते प्रत्येक तसं गणपतीच्या पूजेची पद्धत वेगळी आहे. तर हे जे आहेत ना, याला बहिरंग साधन म्हणतात. हे स्थूल आहे. आणि अंतरंग साधन जे आहे ते आपलं आतल्या आत होतं. ते कोणी त्याला साक्षीदार नाही, ते साक्षीदार फक्त तत्वच आहे, ते ज्याचं साधन करतो आपण ते. तर ते हे अंतरंग साधन हे आहे, केवल कुंभकात राहणं. म्हणजे जो केवल कुंभक हा प्राणायामाचा भाग आहे आणि तो जरा
म्हणजे सहजतेने समजणारा नाही म्हणून मी जास्त त्याच्याबद्दल बोलत नाही, पण महामंत्राचा मानसिक जप, त्या केवल कुंभाच्या स्थितीत राहणं आणि त्यांच्या स्वरूपाचं चिंतन हे अंतरंग साधन. आता बहिरंग साधन सांगतो. सांप्रदायिक पोथ्यांची पारायणे, सामुदायिक वैखरी नामजप आणि श्री स्वामी महाराजांच्या मूळ अथवा सिद्ध मठस्थानांच्या वाऱ्या व तेथील काया वाचा मने करून पडेल ती निष्कपट सेवा, हेच संप्रदाय साधनेचे बाह्य स्वरूप आहे. हे बहिरंग साधन आहे. किती 3 गोष्टी सांगितल्या. एक, पोथ्यांची पारायण म्हणजे स्वामी महाराजांशी संबंधित जी काही चरित्र ग्रंथ उपलब्ध आहेत त्यांची पारायण. सामुदायिक वैखरी नामजप म्हणजे मोठ्याने भजन नामजप स्वामी महाराजांचा, आणि त्यांची जी मूळ मठस्थान आहेत त्या मूळ मठस्थानांच्या वाऱ्या म्हणजे तिथे जाणं, दर्शनाला, तिथली सेवा करणं, निष्कपटपणे मनापासून कोणतीही इच्छा न ठेवता ती सेवा करणे, हा त्यातला बहिरंग साधनेचा भाग आहे. आता मूळ मठस्थान हा त्यातला फार महत्वाचा शब्दप्रयोग आहे. आज गल्लोगल्ली तुम्हाला स्वामी महाराजांचे मठ दिसतील. भक्तीबद्दल आक्षेप नाहीये, असावी भक्ती, पण ती भक्ती खरी भक्ती आहे की दिखावा आहे हे कळत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम आहे. मूळ जे मठस्थान आहेत, आता स्वामी महाराजांनी त्यांच्या अवतार काळात लोकांना प्रसाद म्हणून दिलेल्या पादुका, हे संजय वेंगुर्लेकर म्हणून एक अभ्यासक आहेत, त्यांनी त्यांच्या नोंदी केल्या, तर जवळपास 135 पादुकांच्या त्यांना नोंदी सापडल्या. त्या टोटल 24 वर्ष जे अक्कलकोटात ते राहिले त्या अवतार काळात त्यांनी लोकांना प्रसाद म्हणून दिलेल्या 135 पादुकांच्या नोंदी आहेत. त्यातल्या उपलब्ध म्हणजे आज बघायला मिळतात त्या वेगवेगळ्या ठिकाणी. तर हे त्यांचे मूळ हे आहेत. त्यांच्या अवतार काळात स्थापन झालेले मठ अजूनही आहेत. आमचा जो चिपळूणचा मार्कंडी मठ ज्याला म्हणतात, तो आता श्रीपाद सेवा मंडळ आमच्याच संस्थेकडे आहे. तो मूळ केळकर, गोपाळबुवा केळकर म्हणून जे शिष्य होते स्वामी महाराजांचे, त्यांच्या अधिपत्याखाली झालं, म्हणजे स्थापन त्यांच्या आधी झाला होता पण सांभाळला त्यांनी सगळा. तो स्वामी सुत महाराजांनी सुरू केलेला मठ आहे. तो 74 साली स्थापन झालेला आहे, 1874. म्हणजे त्यावेळी अक्कलकोट स्वामी महाराज अक्कलकोटात होते, त्यांच्या हयातीतच स्थापन झालेलं आहे. तसा केजला एक मठ आहे, महारुद्रराव देशपांडे म्हणून त्यांचे भक्त होते स्वामी महाराजांचे, त्यांच्या अवतार काळात तो स्थापन झालेला मठ. हे जे सगळं म्हणजे असे जे मुख्य मठ आहेत मूळचे त्यांनी केलेले, रायरायन मठ म्हणून अक्कलकोटातच आहे, तो स्वामी महाराजांनीच त्या मठाच्या स्थापनेचे श्री गणेशायनमा म्हणून पूजेची सुरुवात स्वतः केली होती. असे जे मूळ मठ आहेत किंवा मूळ सांप्रदायिक मठ आहेत, म्हणजे त्यांच्या ज्या अनुग्रह परंपरा झाल्या, जे कुठे आता जसं बिडकर महाराज, शंकर महाराज, मामा आमचे, ह्या सगळ्यांचे जे मठ आहेत हे त्या मूळ परंपरेचे मठ आहेत. तर अशा कुठल्याही मठात तुम्ही जर गेला तर तिथे त्यांचं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाची सेवा करणं, तिथली वारी करणं, तिथले पडेल ती सेवा करणं, तिथे पूजा करणं, जे काय असेल ते सगळं हे त्याचं बहिरंग साधन आहे. ही 2 साधनेची उपासनेची पद्धत. आता तिसरं त्यातलं दंडक फार महत्वाचा सांगतो. कुठल्याही व्यावहारिक पारमार्थिक अडीअडचणींमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांव्यतिरिक्त इतर कुणावरही कुठल्याही प्रकारे अवलंबून न राहणे, श्री स्वामी समर्थ महाराजांनाच अनन्य शरणागत होऊन ते ठेवतील तसे संतोषाने राहणे, हे या संप्रदायाचे महाव्रत आहे. मी जर स्वामी महाराजांचा सांप्रदायिक म्हणून घेत असेल स्वतःला, मी त्यांचा भक्त म्हणत असेल, तर माझ्यासाठी हा नियम फार महत्वाचा आहे. त्यात त्यांनी काय म्हणलंय की काहीही असो, व्यावहारिक असो, पारमार्थिक असो, कसलीही अडचण त्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही धरायचं नाही. आता याच्यावरती त्यांच्या अवतार काळातला एक प्रसंग सांगतो, जो मी मगाशी म्हटलो होतो, नंतर सांगतो. त्यांचे एक दत्तमभट सेवेकरी नावाचे शिष्य होते. म्हणजे भोर जे आपलं गाव आहे त्या भोरला दत्तमभट महाराजांचं समाधी मंदिर आहे, तेच ते दत्तमभट सेवेकरी. तर ते अक्कलकोटात असताना त्यांची इच्छा होती, आता अक्कलकोटात लोक राहायची ना तिथे, तर ते आपापलं उपासना वगैरे करत असायची. स्वामी महाराज ज्याला जे सांगतील तो ते करायचं, नाही सांगितलं तर जे जमेल तसं, जसं जमेल तसं त्यांची सेवा, दर्शन, त्यांची इथं पडेल ती सेवा करून आपापलं करायचे. तर त्या स्वामी महाराज, त्या दत्तम भटांना एकदा आपल्या देवीच्या दर्शनाला जायची इच्छा झाली. आता ते स्वामी महाराज तिथे होते सगळे, तरी त्यांना वाटलं की आपण जावं दर्शनाला. पण ते हे सगळ्यांचं एक होतं की ते त्यांना विचारल्याशिवाय काही करत नसत. तर ह्यांनी जेव्हा त्यांना विचारली परवानगी की मी दर्शनाला जाऊ का तीर्थयात्रेला, तर ते म्हणाले तुझी देवी कुठे आहे. त्यांनी पूजेतला एक चांदीचा देवीचा टाक होता त्यांचा, त्या दत्तम भटांचा, तो आणून दिला. तो स्वामी महाराजांनी घेतला आणि आपल्या चपलीत ठेवला, टाक देवीचा. ते अधिकारी होते, त्यांना त्याचा अर्थ कळला. सर्व देवता आपल्या गुरुचरणापाशी आहेत, ते सोडून कुठे जायचं अजून, त्यांना ते बरोबर कळलं, कारण ते अधिकारी होते. या ह्याच्यातनं त्यांनी ते दाखवून दिलं, संप्रदायाचा नियम त्यांनी दाखवून दिला. आता
एखादा म्हणाले असं त्यांनी मुद्दाम केलं का? हो केलं, कारण हाथी के पाव में सबके पाव असं वचन आहे. हत्तीचा पायाचा ठसा असेल ना, त्या जगातल्या सगळ्या प्राण्यांचा ठसा मावतो. म्हणजे तुमच्याजवळ जर हत्तीच्या पायाचा ठसा असेल तर कुठलाही प्राणी त्याच्यापेक्षा मोठा असू शकत नाही. तसं आहे, जर गुरूंची कृपा तुमच्यावर झालेली असेल आणि त्यांनी सांप्रदायिक साधन तुम्हाला दिलेलं असेल तर तुम्हाला दुसरं काहीही करण्याची कसलीही आवश्यकता नाही. ते एकच साधन कल्पतरूसारखं तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतं आणि तुम्हाला निरीच्छ पण करतं. इच्छा म्हणजे जसं गोंदवलेकर महाराज म्हणायचे, देव जर भेटले तर काय मागायचं? मागण्याची इच्छाच होऊ नये असं मागत जा म्हणून. सगळ्यात श्रेष्ठ ते आहे. काहीतरी मागणं ही भीक आहे. बरं, भीक मागण्याची सवय अशी आहे की देणाऱ्याला कधीतरी तुमचा कंटाळा येईलच ना. तसंच इथे आहे. त्या स्वामी महाराजांच्या ह्याच्यात त्यांना सारखं काहीतरी मागत राहिलं ते देतील पण त्याच्यामुळे इथे काय सांगून ठेवलंय बघा, की इतर कुठल्याही प्रकारे कोणावरही अवलंबून न राहणे ही आमची अनन्य शरणागती आहे आणि त्यांना इच्छा असेल तसं ते जसं ठेवतील तसं आनंदाने राहणे हे आमचं व्रत आहे. त्याच्यात मग आपोआपच त्यांची इच्छा जर झाली तर ते देतील, नाही झाली तर ठीक आहे. नाही इच्छा, अजून काहीतरी पुढे असेल पुढे जायचं. हे जे आपण ते करत नाही. आपण म्हणजे असं ते म्हणजे डोक्यावरच बसल्यासारखं, नाही ते द्याच. अरे कशासाठी द्या? स्वामी महाराजांनी काही मक्ता घेतलाय? स्वामी महाराजांच्या अवतार काळात त्यांची तोंडची वाक्य आहेत ना, त्याच्यात बापाची मत्ता असा एक वाक्प्रचार ते खूप करायचे. काही झालं की बापाची मत्ता म्हणजे तुझ्या बापाची, आम्ही काय नोकर लागतो का तुझ्या बापाची? असं त्यांच्या तोंडची वाक्य जी नोंदवलेली आहेत ना त्याच्यात आहे बापाची मत्ता असं म्हणायचं. आम्ही नाही तुला बांधेल. तसं आता हे जे उपासनेचं स्वरूप बदलत चाललंय ना, त्याच्यात हे आम्ही फक्त भीक मागायला त्यांच्या समोर जातो. कधीतरी त्यांना पण कंटाळा येणार आहे त्याचा. ह्याच्यात तोच भाग आहे. संप्रदाय काय सांगतो की त्यांच्या इच्छेत इच्छा मिसळून राहा. त्यांना जसं वाटेल तसं ते करते. आता लहान मुलाला आईनी 10 चॉकलेट द्यावं असं वाटत असतं, देत नाही ना पण ती, कारण त्यातला तोटा तिला कळतो, त्याला कळत नसला तरी. असंच आपलं पण आहे. आपण मागत राहतो पण त्यांना हवं असेल तर देतील, नाही दिलं तर त्यातही आनंद मानता आला पाहिजे. हे संप्रदायाचा नियम आहे, दंडक. आणि पुढचा एक अजून त्यांनी सांगून ठेवलेला भाग आहे तो श्री स्वामी समर्थ महाराजांवर ज्यांची श्रद्धा नसेल किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या उपासनेपासून सेवेपासून कुणी आपल्याला दूर करू पाहत असेल तर त्याची मनोमन पूर्ण उपेक्षा करावी. त्याला सांगायला जाऊ नये, त्याला सुधारायला जाऊ नये, पण त्याच्याकडे लक्ष पण देऊ नये. हा त्यातला एक महाव्रताचा भाग सांगितलाय. हे 2 भाग आहेत ना, जी 2 पानं मी आता वाचून दाखवली, ते संप्रदायाचे महत्वाचे दंडक आहेत. आता बदलत काय चाललंय तुम्हाला सांगतो याच्यात. म्हणजे हे मूळ आहे. हे सगळ्या सांप्रदायिकांच्या सत्पुरुषांकडे सगळीकडे तुम्हाला हे बघायला मिळेल स्वामी महाराजांच्या. पण हे आमची अधीरता, आम्हाला ते सगळं आम्हाला हवं तसं हवं असतं. मला घाई आत्ताच पाहिजे असं नाही हो. माऊलींनी म्हटलंय की सुक्षेत्री जरी बीज पेरलं, चांगली जमीन आहे, पाणी आहे, सगळं चांगलं आहे, वाफसा आलाय जमिनीला, तुम्ही बीज पेरलं तरी झाड उगवून त्याचं धान्य होऊन हातात धान्य पडायला काही काळ जावा लागतो की नाही? परी वेळे की गा. तो वेळ आम्ही पेशन्स आमच्यापाशी नाही आणि साधनेला पेशन्सच पाहायला लागतो. कुठलीही साधना असो. स्वामी महाराज पण आता त्यांच्याकडे जे सेवेकरी येऊन राहायचे ना, कितीतरी दिवस त्यांना काहीच नाही करायचे. 3-3 महिने 6-6 महिने राहिलेले आहेत सेवेकरी. तेव्हा जाऊन त्यांची कामं झाली, कारण सेवेचं काहीतरी पुण्य जमा व्हायला पाहिजे ना. फुकट का देतील ते? फुकट कुठलेही भगवंत देत नाहीत, लक्षात ठेवा. कधीही देत नाही आणि देणारच नाहीत ते कधी. ते कुठंतरी त्याच्या कॉम्पेन्सेट केलेलं असतं. तुम्ही ते मागं पुढं कुठंतरी केलेलं असतं, ते त्यांच्या इच्छेने मग ते देतात. त्यामुळे संप्रदायाची जी उपासना पद्धती आहे त्याच्यात त्यांच्यावर अनन्य शरणागत होऊन राहणे. त्यांच्या सगळ्या भक्तांनी असं केलंय. आता म्हणजे स्वामी महाराजांना जर आम्ही मानतो, त्यांच्याविषयी आम्हाला अत्यंतिक प्रेम आहे, आमचे गुरु आहेत, आमचे सर्वस्व आहेत असं आम्ही मानतो, तर मग ते मानत असताना सुद्धा आम्हाला अजून कुणाबद्दल का विश्वास वाटतो? म्हणजे मला ते जर माझं पोट भरू शकत नाही तसं वाटतं का मला? मग ते असताना सुद्धा मी त्यांनाही धरतो आणि त्याचवेळी अजून कुठली तरी कुलदेवतेची पण उपासना करतो आणि कुठलं तरी अजून हे पूजा करतो. ते करू का? ते नाही आहेत का पोट भरायला पूर्ण? म्हणजे माझ्या आईवर विश्वास नाही आहे, ती मला पोटभर दूध पाजू शकत नाही म्हणून मला दुसरीकडे बघावीशी वाटतंय ना. मग आमची श्रद्धा कमी आहे तिथे. श्रद्धा चुकीची नसते, पण तिला चॅनेल पण नीट द्यावा लागतो आणि त्याला संप्रदाय म्हणतात. तुमच्या श्रद्धेचा योग्य चॅनेल जो शेवटपर्यंत जाईल, त्या परब्रह्मापर्यंत जाईल, त्याला संप्रदाय म्हणतात. सम्यकतेने प्रदान केला जातो तो, योग्य मार्गाने जातो तो मार्ग आहे तो एक प्रकारचा. तुम्ही जसं म्हणालात की पेशन्स लोकांमध्ये आजकाल कमी आहे, कलियुग आहे, लोकांना आधाराची गरज आहे. मग ह्या सगळ्या बाजू लक्षात घेता श्रद्धेचं स्वरूप बदलत चाललंय?
हो, अर्थात. आता आमचं त्याचं कारण, त्याचं पेशन्स हेच कारण आहे. आमचा सगळीकडनंच पेशन्स कमी होत चाललेला आहे. आणि आम्ही कुठलीही गोष्ट कष्टाने मिळवायच्या ऐवजी फुकट मिळवायच्या प्रयत्नात आहोत. काही बघ, जे काय तुम्ही शोधाल ते कमी कष्टात कसं होईल. आमच्या जाहिराती पण अशाच असतात. विना कष्ट हे करा, विना कष्ट ते करा. विना कष्ट काहीच होत नाही. साधं जेवण सुद्धा बनत नाही विना कष्ट, बाकी काय बनणार आहे. त्यामुळे आम्ही आम्हाला तशी पब्लिसिटी होते. हे काळाचा महिमा आहे. हा काळच तसा आलाय की जिथे तुम्हाला तो सगळं खोटं दाखवतो. आमचं सगळं खोटं, आमच्या सगळ्या जाहिराती खोट्या आहेत बघा. काही खरं नसतं त्यातलं. त्याच्या खाली अशी छोटासा स्टार करून दिले असतं, आयडियल कंडिशन्स वरती घेतलेलं आहे. कसले आयडियल कंडिशन्स? काही नसतं असलं. म्हणजे आम्हाला आम्ही ज्या विश्वात राहतो ते सगळं खोटेपणाचं आहे. आता तो परमार्थातही आम्ही, म्हणजे मामा आमचे म्हणायचे एखादा प्रपंचाचा परमार्थ करतो तो महात्मा होतो आणि उरलेले सगळे असतात ते परमार्थाचा प्रपंच करून ठेवतात म्हणाले. तसं आहे ते. एक छोटीशी गोष्ट आठवली म्हणून सांगतो. त्याच्यात आमच्या परमपूज्य शकाताई, ज्या मामांच्या उत्तराधिकारी, त्यांनी एक मला फार सुंदर गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले, तुला एक गंमत सांगते. काही 4 बायका बसल्या होत्या म्हणाले. तर त्यांची अशी चर्चा चालली होती की टाकाऊतून टिकाऊ कोण करू शकेल. तर काय करायचं, तर म्हणाले त्या शेंगा खाल्लेली जी टरफलं होती की नाही, या टरफलांचा जो चिवडा करू शकेल ती बाई खरी म्हणाले, ती टाकाऊतून टिकाऊ करणारी आहे. तर ते टरफलांचा चिवडा कसा करणार ना. त्यातली एक बाई हुशार होती. तिने काय केलं, टरफलांचा चिवडा करायचा ना, मी करते. मग तिने सगळं चिवड्याचं सामान आणलं. पोहे, शेंगदाणे, डाळं, सगळं फोडणी बिडणी सगळं आणलं. शेंगांची टरफलं पण आणली. तिने व्यवस्थित ती टरफलं घालून चिवडा केला आणि शांतपणे सगळी टरफलं बाजूला काढली. तुमचं काय म्हणणं होतं, टरफलांचा चिवडा कोण करेल? ताई म्हणाल्या, त्याच्यावर हे सगळं त्यांनी मला गोष्ट सांगितली. मलाही हसायला आलं, गमतीशीर होती गोष्ट. त्या बाईची हुशारी होती त्याच्यात. तर ताई म्हणाले, असंच होतं म्हणाले. तुम्ही ना परमार्थ करायचा म्हणून करता, ठरवता की मला परमार्थ करायचा आहे, पण तुम्ही करता प्रपंचाचा चिवडा आणि व्यवस्थित सोयीस्कररित्या जसं त्या बाईनी त्यातली टरफलं बाजूला काढून ठेवली ना, तसं तुम्ही परमार्थ बाजूला काढून ठेवता आणि प्रपंचाचा चिवडाच चघळत बसता. तर हे आपलं लक्षण सांगितलंय त्यांनी त्याच्यात. आणि हे खरं आहे. आम्हाला सगळं फुकट हवंय आणि आम्हाला सगळं कमी कष्टात हवंय. म्हणजे कमी कष्टात हा दुय्यमच, फुकटच बिनकष्टाचं मिळालं तर आम्हाला सगळं हवंय त्याच्यात. त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम झाले. आमची श्रद्धा पक्की आहे का? नाहीये. श्रद्धा खरी आहे का? तर थोडी आहे. थोडी श्रद्धा खरी आहे आमची, आणि उरलेली श्रद्धा सगळी अशी फुकट मिळवण्याच्या प्रयत्नाची आहे. या श्रद्धेला परमार्थात काही मिळत नाही. हे खूप आजकाल आहे की श्री स्वामी समर्थ लिहा, 11 जणांना पुढे पाठवा आणि तुमची कामं होतील. तर खरंच अशाने कामं होतात? स्वामी समर्थ लिहिण्याने काम होईल, पुढे पाठवण्याचा प्रकार काय मला कळत नाही. म्हणजे मी काय केलं ते लोकांना का दाखवायला पाहिजे? भक्ती ही अंतरंग आहे, लक्षात ठेवा. भक्तीचा दिखावा काहीही करत नाही, काही मिळत नाही त्यातनं. तुम्ही स्वामी समर्थ लिहा की, त्यांचं नाम लिहिण्याची पद्धत आहे. कुठेही अनेक संप्रदायांमध्ये राम 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 लिहायची पद्धत होती. अनेक सत्पुरुषांनी लिहिलं, ते त्यांच्यापाशी ठेवलं. ते व्हॉट्सअपवर कशाला लोकांना पाठवायला पाहिजे आणि त्यांनी कशाला बघायला पाहिजे? तुमचं तुम्ही करा ना. म्हणजे आपण आपल्यासमोर जेवायचं पान वाढले ते ठेवायचं, सोडायचं आणि दुसऱ्यानी काय तू खा रे तू, अरे तू पोट भरलं तर तुझं कधी पोट भरणार? त्याच्यात म्हणजे मला हे गमतीशीरच असतं. ते कळत नाही बाबा, असं काहीतरी नवीन पण येतं. हे एकच नाही, असे खूप प्रकार येतात. आणि आपण करायचं ते लोकांना पण घेऊन जायचं. अरे त्याला यायचं असेल तर तो येईल, स्वामी महाराजांची इच्छा असेल तर तो करेल, तुम्ही कोण ठरवणार आहे? किंवा ते नवीन नवीन मठांमध्ये नवीन नवीन प्रकार होत असतात. जसं ते मुजरा करण्याची पद्धत सांगितली, कुठेही स्वामी महाराजांच्या अवतारकाला त्याचा संदर्भ नाही. कुठेही दुसऱ्या प्रकार, आता ते उदाहरणच दिलं मी दत्तंभट महाराजांचं, की त्यांना त्यांच्यात म्हणजे तुझी कुलदेवता माझ्या पायाशी आहे असंच तर दाखवलं ना त्यांनी. मूळ परब्रह्म मीच आहे, त्यांच्या पायाशी. मग ते त्यांचे पाय धरल्यानंतर परत दुसरं कशाला करायचं? बखरी तशी एक नोंद आहे त्या चरित्रामध्ये. अनेकांचे असे प्रसंग त्यांनी दिलेत की कोणी तीर्थयात्रेला जायचं तर ते जाऊ द्यायचे नाहीत. काय करायचे? गुरुची सेवा सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणायचे ते. कुठे तीर्थयात्रेला जायची गरज नाही. पण गंमत सांगतो, चरित्रातलीच नोंद आहे, ज्यांच्या घरी स्वामी महाराज बराच काळ राहिले तसे त्यांनी त्या चरित्रकार म्हणतात की ज्यांच्या घरात स्वामी महाराज राहिले त्या चोळप्पाच्या तीर्थयात्रा काही संपल्या नाहीत. तो तीर्थयात्रेला जातच होता. त्यांनी एकदा बाळप्पांना पण विचारलं की तुम्ही येता का तीर्थयात्रेला? आता बघा कसं आहे, नवीन जागा बघायची कुणाला इच्छा असते. ते बाळप्पांना वाटलं आपण पण जाऊ. तुळजापूरला चालले होते ते. स्वामी महाराज असताना त्यांची सेवा सोडून कशाला जायचं ना. तर ते स्वामी महाराज काही बोलायचे नाही त्याच्यावर. ते बाळप्पा
विचारायला गेले ते स्वामी महाराज की मी जाऊ का यात्रेला. ते म्हणाले डोंगर चढून कचरा चिवडावा लागेल, एवढंच बोलले ते. त्यांच्या लक्षात आलं की जायची आज्ञा नाही आपल्याला. आणि त्यावेळी जेव्हा ते गेले चोळप्पांचे घरातले सगळे त्या यात्रेला, त्यांना इतका त्रास झाला त्या यात्रेत, अतिशय कष्ट पडले त्यांना प्रवासात, त्याच्यात सगळे. ते त्यांनी बाळप्पांची निष्ठा होती त्यांना वाचवलं त्यांनी त्याच्यात. पण म्हणजे असं होतं घरात परब्रह्म राहून सुद्धा ते प्राप्त करून घ्यायची इच्छा नाही झाली. आता हे का नाही झाली तर शुद्ध पुण्य कमी होतं म्हणून नाही झाली. ज्याला झाली त्यांच्यावर कृपा झाली. मग एखादे बिडकर महाराजांसारखे शेवटी आलेले पण एवढे अधिकारी महात्मे होतात, शंकर महाराज होतात, ते घेऊनच आलेले असतात. पण ज्यांनी स्वामी महाराजांना धरून राहिले ना त्यांचं सगळं त्यांनी केलं. ते त्यांच्या शेवटचं देहत्यागाची लीला करतानाचं शेवटचं त्यांचं वाक्य मुखातलं तेच आहे, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा गीतेतला श्लोक त्यांनी नोंद द्यायची की जवळपास 25-26 वेळा म्हणून दाखवलं, पुन्हा 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 पुन्हा. ते त्यांनी भक्तांना दिलेलं अभय वचन आहे. मला जे अनन्यतेने भजतील, म्हणजे स्वामी महाराजांचं जे अनन्यतेने उपासना करतील, जशी जमेल तशी, त्यांच्या गुरूंनी दिली असेल तर उत्तमच आहे, नसेल तर त्यांना जमेल तशी, त्यांचा योगक्षेम मी वाहीन, मी त्यांचं सगळं करीन, असं त्यांनी स्वतः शेवटची आयुष्यातली दिलेली, म्हणजे त्या अवतार कालातल्या प्रकट लीलेतली शेवटची त्यांनी दिलेली ग्वाही आहे ती. मूळ सोडून लोक काहीतरी फापट पसारा करत बसतात आणि तो फापट पसारा फ्रुटफुल नसतो, त्यातनं मिळत काहीच नाही. म्हणजे कष्टापरी कष्ट वाया गेले, वेळ वाया गेला आणि मिळालं काहीच नाही. या 3 गोष्टी होतात त्याच्यात. म्हणून मूळ जे आहे ते धरलं पाहिजे. आता मी जे मगाशी म्हटलं ना की आम्ही स्वामीसूत महाराजांच्या बद्दलचं एक पुस्तक प्रकाशित होणार आहे, ते त्याच्यात हा भाग सगळा घेतलेला आहे की स्वामी महाराजांच्या, त्या स्वामीसूत महाराज जे त्यांचे मुख्य शिष्य, त्यांच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांचा संप्रदाय, स्वामी महाराजांचं स्वरूप, त्यांच्या अभंगांच्या रचनांमधनं आलेलं तत्वज्ञान, असा सगळा भाग त्याच्यात एकत्र केला. ते मूळ जे आहे ना तेच त्याच्यात लिहिलेलं आहे. सर, आजकाल असं खूप ऐकायला मिळतं की स्वामी आमच्याशी बोलतात, किंवा आज तुम्ही जसं म्हणालात तसं गल्लोगल्ली मठ आहेत, घरं आहेत, लोकांची श्रद्धा खरी आहे. पण मग हे सगळं काय आहे? कलियुगातला फ्रॉड आहे हा, दुसरं काही नाही. जर स्वामी महाराजांना जर काही द्यायचं असेल तर ते डायरेक्ट तुम्हाला का नाही सांगणार? कुणाच्या तरी थ्रूच का त्यांना बोलायला पाहिजे? जर त्यांना तुम्हाला काही निरोप द्यायचा असेल तर ते डायरेक्ट तुम्हाला देतील ना. मधला माणूस कशाला पाहिजे त्यांना? मग त्याच्यासाठी स्वामी महाराजांच्या घरी जायची गरज नाही. कोणीतरी पाट्या लावतंस, मग हे स्वामींचं घर आहे. अरे, स्वामी विश्वात्मक आहेत, सगळी घरं त्यांचीच आहेत. तुझंच घर कशाला स्वामी महाराजांचं पाहिजे? याचा अर्थ तुमचा धंदा आहे. स्वामी महाराज कुणाच्याही मार्फत बोलत नाहीत, ते स्वतंत्र आहेत, ते स्वतःच बोलतात. त्यांना इच्छा असेल तर ते कुणालाही कसंही मार्गदर्शन करू शकतात. बिडकर महाराजांचाच प्रसंग सांगतो. बिडकर महाराजांनी जेव्हा स्वामी महाराजांनी देहत्यागाची लीला केली ना, त्यावेळी बिडकर महाराज तिथं नव्हते. त्यांनी नर्मदा परिक्रमेला पाठवलं होतं. आणि नर्मदा परिक्रमेत एका ठिकाणी त्यांना असं लक्षात आलं की रस्ताच नाहीये पुढं जायला कुठेही, आणि एक प्रचंड मोठा वाघ समोर आलेला आहे रात्रीच्या वेळेला. पण बिडकर महाराजांचं वर्णन, स्वामी महाराज तू बडा जिंद आहे असं वर्णन स्वतःच केलेलं आहे. ते इतके निडर होते ना, तो वाघ समोर आल्यानंतर ते हसायला लागले प्रेमाने. ते म्हणाले महाराज हे फक्त तुम्हीच असू शकता म्हणाले, कारण वाघ जर तिथं असेल तर दुसरा कुठलाच प्राणी काही करू शकणार नाही. माझ्यावरती तुमची एवढी कृपा आहे की तुम्ही वाघाच्या रूपाने माझ्या समोर येऊन बसलात. आता मला कुठल्याच प्राण्याची भीती नाही. रात्र जाईपर्यंत मला काय, तुम्ही असेच बसा. खरोखर त्या वाघाच्या रूपातले स्वामी महाराज समोर प्रकट झाले. त्यांच्यात म्हणाले तू धन्य आहे तुझी, म्हणे आम्हाला आनंद झाला खूप. म्हणाले किती त्यांची निष्ठा पक्की होती बघा. मग त्यांना कुठल्या स्वामींच्या घरी जावं लागलं नाही, स्वामींच्या मठात जावं लागलं नाही, कोण जो ज्यांच्या थ्रू स्वामी महाराज बोलतात असं फ्रॉड करणाऱ्या कोणाकडे जावं लागलं नाही, कारण ते डायरेक्ट स्वामी महाराजांशी संपर्क करू शकत होते. तुम्ही मी का नाही करू शकत? स्वामी महाराजांच्या अवतार कालात पण असं आहे, कोणी त्यांच्याकडे काम घेऊन गेलं ना तर ते म्हणायचे वकील कशाला. मामांचं पण आमच्या चरित्रात प्रसंग आहे, त्यांच्याचकडनं आलेली परंपरा आहे ना. कोणी जर असं विचारलं मामा आमचे हे ओळखीचे आहेत, यांचं असं असं काम आहे, ते म्हणे त्याला तोंड नाही दिलेलं, त्याला बोलता येत नाही, तू कशाला मध्ये पाहिजेस? बरोबर आहे, तुमची इच्छा तुम्ही सांगा ना. मध्यस्थ कशाला पाहिजे? वशिला लागत नाही भगवंतांना, असल्या कुणाचाही वशिला लागत नाही, लक्षात ठेवा. इथे स्वामी महाराज अजिबात कार्य करत नाहीत, कोणाच्याही तोंडून ते बोलत नाहीत. खोटं बोलायची गरज काय? हे जे माझ्या थ्रू स्वामी महाराज बोलतात म्हणतात ते सगळे खोटे आहेत आणि त्यांचे दुष्परिणाम बघितलेले आहेत.
लोक आत्महत्येला प्रवृत्त झालेली मी बघितलेत या मूर्खांच्या दुष्परिणामामुळे. यांनी जे खोटं सांगितलं स्वतःच्या मनाने, स्वामी महाराजांनी असं सांगितलं. मी तुम्हाला गंमत सांगतो की ह्यांना वाटतं की आपण खूप मोठा तीर मारला, पण ते किती भोगायला येईल, कारण तुम्ही त्यांचं प्रत्यक्ष अधिष्ठान असताना खोटं वागलाय त्यांच्यासमोर. काहीतरी खोटं सांगितलं, समोरच्याचा जर काही दुष्परिणाम झाला, त्यांनी काही वाईट. मीच बघितलेलं उदाहरण आहे की एका मुलाला असंच कोणीतरी माझ्याशी स्वामी महाराज बोलतात, अपॉइंटमेंट घेऊन, पण त्यांनी तर असं सांगितलं की स्वामी महाराजच मला सांगतात कुणाला अपॉइंटमेंट दे. म्हणजे ज्याला अपॉइंटमेंट मिळेल तो म्हणणार वा 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 माझं नाव स्वामी महाराजांनी सांगितलं. फसवावं, पण किती लेवलला फसवावं. तर अशाच कुणीतरी त्याला सांगितलेलं. तो मुलगा मला फोन करून म्हणाला की मी पार आता आत्महत्या करायच्या निर्णयावरती आलेलो आहे, कारण मला इतकं फसवलं गेलंय सगळ्या बाजूनी. मी मुळातच प्रॉब्लेममध्ये होतो, त्यात मला हे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं झालेलं आहे. मला इतका त्रास होतो या सगळ्याचा. अरे म्हणलं, ज्या स्वामी महाराजांवर तुझी श्रद्धा आहे त्यांना धर ना. खरोखर त्या मुलाचं कल्याण झालं. नंतर त्यांनी ते ह्या सगळ्यांना सोडलं आणि तो स्वामी महाराजांना धरून बसला. त्याचं समाधान झालं. नंतरही मला तो भेटला होता, खूप प्रसन्न दिसत होता. असं नाही झालं की ते आत्महत्येला प्रवृत्त झालं. यांच्यामुळे काय गरज आहे? तुम्हाला जर अडचण आहे ना, तर ह्या स्वामीसूत महाराजांनी, मामांनी किंवा शंकर महाराजांनी यांनी सांगितलेले उपाय करा ना. ह्यांना कशाला कोणाला तरी विचारायला जायला पाहिजे? खरं आहे का? ते नाहीये. ते तुम्हालाही लुबाडतात आणि तुमचा वेळही घालवतात आणि श्रद्धेने म्हणजे फायदा होत नाही तो नाहीच. आणि असं कुठल्याही महात्म्यांनी केलं नाही. ज्यांनी असं म्हणतात ना, त्यांनी समोर येऊन दाखवा. आपण जसे कॅमेऱ्यासमोर बोलतोय तसं कॅमेऱ्यासमोर यावं. मी समोर बसतो, आपण प्रश्न विचारू. चला, खरं काय ते एका मिनिटात बिंग फुटेल. कारण खोटं असतं ना, ते खोटंच असतं. ते कसंही खरं करता येत नाही, लक्षात ठेवा. त्याला पाणीच दिलेलं असतं, ते पाणी कधीही उतरून जातं. ते सोन्याचं पाणी दिलेलं जे लोखंड असेल ना, ते लोखंडच असतं आतनं, काळच असतं आतनं. ते कधीही खरं नसतं. असं कोणीही हिंमत करू शकणार नाही. ओपनली आपण त्यांना प्रश्न विचारू. हे आपल्या ह्याच्यात अपॉइंटमेंट देऊन काहीतरी लोकांना फसवतात. खरं या की बाहेर बघू. आणि सांगितलंय का असं स्वामी महाराजांनी? कुठं आहे का असं? दाखवा. कुठेही नाही. माझं तर अगदी सर्व भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे, स्वामी महाराजांना धरून राहा. कुठल्याही बुवाबाया नकोत मध्ये, त्यांना गरज नव्हती. त्यांच्या अवतार कालातही त्यांनी कधी असं केलं नाही, आताही केलेलं नाहीये. त्यांना धरून राहा ना, त्यांची उपासना करा. हे जे मगाशी एवढे संप्रदायाचे दंडक सांगितले ते धरले तर कशाला कुणाला धरावंसं लागेल? आता स्वामी महाराज, मी मगाशी जसं कष्टाचं म्हणलं ना, स्वामी महाराजांचं एक वाक्य आहे. स्वामी महाराज म्हणायचे, शेत पिकवून खावे. अनेक वेळा त्यांनी सांगितलेले, शेत पिकून खावे. आणि त्यांच्याच अवतार कालात एखादा भगवे कपडे घालून कोणीतरी बुवा आलाय खोटा, असं जर आला ना समोर, तर ते मगाशी जे सांगितलं ते बापाची मत्ता, आणि ते शिव्या द्यायचे. त्यांच्या तोंडी भरपूर शिव्या आहेत, त्यांच्या चरित्रात त्याच्या नोंदी आहेत. ती शिवी घालून हसडून म्हणायचे, हाकलून दे त्याला, फुकट खायला आला, असं म्हणायचे. त्यांच्या चरित्रात नोंदी आहेत तशा. सगळे त्यांचे जे कोण अनुग्रहित होते, त्यांचे जे भक्त होते त्यावेळी, ते आपापला व्यवसाय करत होते. व्यवस्थित त्यांचा व्यवसाय चालू होता आणि त्याच्या बरोबरीने ते परमार्थ. आता मला सांगा, नाम घेण्यासाठी मनातल्या मनात काय सोडावं लागतं? काहीच नाही. माझं काम करत असताना मी नाम घेऊ शकत नाही का? मनातच घ्यायचं आहे. इथे लोकांना दाखवायचं असतं, म्हणून त्यांना ते मोकळं बसावं लागतं. स्वामी महाराज म्हणत नव्हते तसं, अजिबात नाही. नाम मनातल्या मनात घेता येतं, नाम काम करताना घेता येतं, नाम सगळ्याच गोष्टीत करता येतं. ते कुणाला न दाखवता सुद्धा करता येतं. पण तसं नाही, आम्हाला ती आधी माळ हातातली दाखवायची असते सगळ्यांना. आधी ती दाखवणं, म्हणजे मी किती मोठा भक्त आहे असं वाटलं पाहिजे. त्याला काही अर्थ नाही. या भक्तीला माऊलींनी, गीतेनी, सगळ्यांनी तुच्छ ठरवलेलं आहे. राजसी भक्ती आहे, त्याला काही अर्थ नाही. खरं जे 2 मिनिटं मनापासून त्यांचं स्मरण केलं तरी त्यांना पुरतं, त्यांच्यापर्यंत जातं. खोटेपणाने केलेलं त्यांच्यापर्यंत जात नाही, कारण ते पूर्ण शुद्ध आहेत. तुमचं शुद्ध होईल तेव्हाच त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यांनी कधीही कुणालाही सगळं सोड आणि माझं नाव घे असं सांगितलेलं नाही. आपापला धंदा व्यवसाय जो काय तो करत करत, आपली कर्तव्य जी आहेत ती सगळी करत करतच त्यांच्यापर्यंत जायचं. भक्ती करण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. तुम्ही आता जसं म्हणालात की ह्या गोष्टी जरी वाढत असल्या तरी लोक जात आहेत, पण मग लोकांनी काय चुकीचं काय बरोबर हे कसं ओळखायचं? काय आहे, इतकं सोपं नाहीये ते. हा पहिला भाग. आणि त्याला थोडी अभ्यासाची अपेक्षा असते. थोडा अभ्यास तुम्ही पण केला पाहिजे. ब्लाइंड फॉलोअर्स असतात ते आंधळेच असतात. मग ते आंधळा जसा खड्ड्यात पडतो तसे ते पण खड्ड्यात पडतात. आणि हे आज नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे ज्ञानेश्वरीतली, जयाचा सुगरवा देखे, तयाचा मंत्र शिकी, तया गुरुमार्गा टेके,
तयाचा मंत्र शिके येर नेघे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याचा भपका दिसतो ना, असं भारी दिसतो, काहीतरी मोठा मांडव, मोठी जेवणावळी चालले आहेत, मोठी मूर्ती बसवली आहे, मोठी पूजा केली आहे, असं वाटलं आपल्याला हे खरं असलं पाहिजे बरं का. जयाचा सुगरवा देखे तया गुरुमार्गा टेके, हा मग त्यांनाच गुरु मानायला लागतो लगेच. काय आहे मोठा आहे, याचा अर्थ खरं आहे. तयाचा मंत्र शिके, लगेच तो त्या मठात जाऊन लगेच त्या स्वामी महाराजांचा भक्त होतो. मी त्या स्वामी महाराजांचा मुद्दा म्हणून म्हटलं. याचं कारण असं की मी एक असा स्वामी महाराजांच्या नावाने चाललेला संप्रदाय, असा म्हणजे एक शाखा बघतो की जे सांगतात आमचे स्वामी महाराज आणि अक्कलकोटचे स्वामी महाराज वेगळे आहेत. खरे स्वामी महाराज आमच्याकडेच आहेत, आमच्याच केंद्रात तुम्हाला खरे स्वामी महाराज बघायला मिळतील, असं सांगण्यापर्यंत मजल गेलेली आहे खोटेपणाची. म्हणजे तुम्ही अक्कलकोटला जाऊ नका, आमच्याकडे या. आणि मग हे त्याच्यापुढे काही सांगतील, फसवतील. जिथे जिथे तुम्हाला ना मूळ गोष्टीपेक्षा वेगळं काहीतरी दिसेल तिथे प्रश्न विचारला पाहिजे की हे कुठनं आलं. आम्ही प्रश्न विचारत नाही. दुर्दैवाने काय सांगतो, बरं ह्याच्यात असं म्हणाल तुम्ही की असंही काही करून अनुभव येतात ते स्वामी महाराजांच्या कृपेने येतात, त्या मठाच्या कृपेने, त्या महाराजांच्या कृपेने येत नसतात. तसं जर असतं तर त्यांना त्यांची पब्लिसिटी कशाला करावी लागली असती. धंदा वाढावा म्हणून ते पब्लिसिटी करतात. जयाचा सुगरवा देखे, तो सुगरवा करायची का गरज येते त्यांना? कारण त्यांचं खोटं आहे म्हणूनच त्यांना दाखवावं लागतं, नाही तर आकर्षित कसं करणार. आणि आम्ही पण असंच झालंय, म्हणजे जे दिसतं ना ते लोकांना खरं वाटतं, असं नसतं. म्हणून मग स्वामी महाराजांना धरून राहा असं म्हणलंय ते ह्याच्यासाठी म्हटलंय. आता बघा, जे खरे सांप्रदायिक होते ना महात्मे, यातल्या कुठल्याही महात्म्यांनी स्वतःचं नाव घ्या म्हणून सांगितलेलं नाही. जेवढे स्वामी महाराजांचे अधिकारी महात्मे होऊन गेले शिष्य, त्यांनी स्वामी महाराजांचं नाव घ्या म्हणूनच सांगितलं. स्वामी सुत महाराजांचा तर याच्यावर एक अभंग आहे की आमचा काही याच्याशी संबंध नाही, मी कोणीही नाहीये इथे, सगळं माझा बाप आहे, सगळं माझी आई आहे, तिला धरा. यातल्या कुणीही स्वतःच्या भजनी लोकांना लावलेलं नाही, हे पक्क लक्षात ठेवायचं. जिथे जिथे तुम्हाला असं दिसेल की ते कोण, जे बुवा बाया महाराज झालेत, जे स्वामी महाराज ज्यांच्या थ्रू बोलतात, ज्यांना संचार होतो, सगळं फ्रॉड आहे, ते जे कोण असं सांगणार आहे ते त्यांच्या भजनी लोकांना लावतायत, हे पक्क लक्षात ठेवायचं. मग आधी काही नसतं, आधी नंतर मग हळूहळू तिथे पैशाची मागणी यायला लागते, तिथे कुठेतरी हे करा. मग स्वामी महाराजांनी तुम्हाला अशा प्रकारची देणगी द्यायला सांगितले का? स्वामी महाराज त्याला डायरेक्ट सांगतील देणगी द्यायला, तू कशाला पाहिजेस. असं हळूहळू करता. हे बघा, हे सगळे खूप हुशार आहेत. ते दुनिया झुकती आहे, झुकानेवालाचे, हे सगळे झुकानेवाले आहेत, लक्षात ठेवा. जर 4 लोक उभं राहून त्यांच्या विरुद्ध बोलायला लागली तर कुठेतरी त्याला पण गप्प बसावं लागतं. आणि आज असं झालेलं आहे. लोकांचं संघटन आवश्यक आहे. त्याला खोटारड्याच्या समोर जसं खोटारड्यांचं संघटन असतं ना, तसं खऱ्यांचं पण व्हायला पाहिजे संघटन. किमान प्रश्न विचारा. प्रश्न विचारण्याची कुठलीही आडकाठी आपल्या परंपरेत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये प्रश्न विचारण्याची आडकाठी नाही. प्रामाणिकपणे हे मला पटत नाही, पटवून द्या असं म्हणणं, सगळी उपनिषदं तशी आहेत. सगळे शास्त्रग्रंथ मला समजत नाही, समजावून सांगा, नम्रपणे विचारलंय शिष्यांनी. गुरूंनी 10 प्रकारे समजावून सांगितलं, समजेपर्यंत समजावून सांगितलं. ते महत्वाचं आहे. तुम्ही विचारा ना की हे कशावरून तुम्ही आणलंय, हे कुठल्या स्वामी महाराजांच्या परंपरेत हे आलंय, कुठल्या मूळ स्वामी महाराजांच्या भक्तांनी असं केलंय, दाखवा. असं म्हणायला शिकलं पाहिजे आपण. कुठल्या स्वामी महाराजांच्या भक्तांनी हे घर स्वामींचे असं लिहिलंय पाठी, दाखवा बरं मला. आहे बिडकर महाराजांनी कधी लिहिलं, शंकर महाराजांनी कधी लिहिलं. माझे पणजोबा गोविंद महाराज उपळेकर जे होते ना, ते पण स्वामी महाराजांच्या परंपरेतलेच अधिकारी महात्मे होते. कधीही त्यांनी स्वतःच्या भजनी लोकांना लावलं नाही. कायम लक्षात ठेवा. त्यांची परंपरा पण प्रत्यक्ष स्वामी महाराजांकडून आलेली गुरु परंपरा आहे. महान परंपरा, सगळे अतिशय अवलिया स्थितीतले महात्मे होते. पण कधी त्यांनी स्वतःची भक्ती करायला सांगितली नाही, कधीच सांगणार नाही. कोणीही खरा महात्मा माझी भक्ती कर, माझ्या पायावर पूजा कर, माझ्या पायावर डोकं ठेव म्हणणार नाही. जर असं तो म्हणत असेल, स्वतःचीच पूजा करून घेत असेल, मी तर असं बघितलंय, स्वामी महाराजांच्या फोटोला छोटा हार आणि ह्यांच्या गळ्यात एवढा मोठा गुलाबाचा हार. अरे ह्याच्यापेक्षा दैव दुर्विलास नाही दुसरा. आता तर असं असतं, आम्ही यज्ञ करणार आहे, तुम्हाला पाहिजे असेल यजमानपद तर 25,000 रुपये द्या. अरे मग तुम्ही कशाला यज्ञ करणार आहे? म्हणजे त्याच्याच मार्फत तुम्ही यज्ञ करणार आहे का? तो बघेल त्याचं. असं ते सगळं आताचं जे काळ आहे ना, हा सगळा दिखाव्याचा काळ आहे. माऊलींनी पण त्याला एक उदाहरण दिलेलं आहे. पंडुरोगाची पुष्टी सारिखे दिसे. ॲनिमिया झाला ना की सूज येते अंगावर. जर एखादा म्हणेल की माझं बाळसं धरलंय, मला किती छान माझी मस्क्युलर ग्रोथ झाली आहे,
तर ॲनिमियाने आलेली सूज हे मृत्यू सूचना आहे, हे लक्षात ठेवायचं. पंडुरोगाचे पुष्टीसारिखे दिसे अशी माऊलींची ओवी आहे त्याच्यावर. मामा तेच म्हणायचे, हा भक्तीचा उल्हास नाहीये, ही रोगट सूज आहे. ती श्रद्धा दृढ होत गेली पाहिजे, त्यांना धरत गेलं पाहिजे आणि मग होतं, सगळं होतं. ते करतील ना. आज 250 वर्ष त्यांची, 200 वर्ष त्यांच्या कृपेचे अनुभव लोक घेत आहेत. का नाही घेणार? घेणारच आहेत. खरंच परब्रह्म होते ना ते करतायत, दयाळू आहेत ते खूप. त्यांची उपासना, नामस्मरण, सेवा, मगाशी जे संप्रदायाचे दंडक सांगितले ना, तेवढेच केले तरी पुरे आहेत. त्याच्यापेक्षा जास्त काही करायची गरज नाही, त्याच्यापेक्षा वेगळं पण काही करायची गरज नाही. आपलं रोजचं चालू असताना तेवढं करत गेलो, आतून मनातून त्यांचं स्मरण ठेवत गेलो तर पुरतं. पण गंमत सांगतो तुम्हाला, लोकांच्या भक्तीचे हे सांगतो. माझ्या सद्गुरूंना शिरीषदादांना एक गृहस्थ एकदा भेटायला आले होते. ते त्यांना म्हणाले, दादा मी खूप मोठा स्वामी महाराजांचा भक्त आहे. म्हणले बरं ठीक आहे, काय तुम्ही काय करता भक्त म्हणून? त्यामुळे मी सकाळी उठल्यावर एकदा स्वामी महाराजांचं नाव घेतो, झोपताना एकदा स्वामी महाराजांचं नाव घेतो. मी केवढा मोठा भक्त आहे? त्यामुळे हो खरंच तुम्ही फार मोठे भक्त आहात. म्हणे इतकं थोडंसं करून होईल? इतकं तर बॉसचं पण 10 वेळा नाव घ्यावं लागतं, तेव्हा तो पगार काढतो तुमचा. स्वामी महाराजांची भक्ती आम्ही करतो म्हणत असो तर आम्ही भक्त आहोत का? भक्त म्हणजे जो विभक्त नाही, तो जो सतत जोडलेला आहे तो भक्त. आम्ही आहोत का तसे जोडलेलो? तसे जर जोडलेलो राहिलो तर ते करतीलच ना आमच्यावरती कृपा. आम्ही जोडलेलं राहायला पाहिजे. आम्ही नको त्याला जोडतो. म्हणजे आम्ही काय करतो, कनेक्शनमध्ये आमचा प्लग घालत नाही. आम्ही भिंतीला धरून बसतो ना, आमचा लाईट लागला नाही म्हणतो. अरे नाहीच लागणार. ते जे कनेक्शन आहे ना स्वामी महाराजांचं, तिथेच घातला पाहिजे प्लग तुम्हाला. त्याच प्लगमध्ये तुमचा चार्जर घातला तर मोबाईल चार्ज होईल तुमचा, नाही तर नाही होणार. शेवटी एवढंच विचारावं असं वाटतं की मग जे भरकटलेले आहेत किंवा अजून शोधतायत मार्ग, त्यांनी काय करावं? त्यांनी मगाशी जसं सांगितलं तसं स्वामी महाराजांना धरून राहायचं. त्यांचे जे मूळ सगळे शिष्य होते त्यांनी केलेल्या ज्या रचना आहेत, म्हणजे स्वामीसूत महाराजांनी केलेली रचना असो, किंवा मगाशी जो नामपाठ, स्वामी समर्थ नामपाठ मी म्हणला तो, किंवा आनंदनाथ महाराजांच्या रचना, ह्या ज्या त्यांनी केलेले जे ग्रंथ आहेत, मूळ ग्रंथ, ते धरावेत. त्यांची उपासना, त्यांची पारायणं, त्यांचं वाचन, किंवा स्वामी महाराजांच्या लीलांचं, आता एवढ्या ज्या त्यांची चरित्र उपलब्ध आहेत ना, त्यांचं वाचन करावं. त्यातनं एक पॉझिटिव्हिटी मिळते आपल्याला, की ते आपल्याला सांभाळतील. ही जी पॉझिटिव्हिटी आहे ना, ती मिळाली पाहिजे. आणि त्यांचं नाम घ्यावं येता जाता. जसं जमेल तसं त्यांचं नाम मुखात आलं ना, की आपोआपच त्यांच्याशी आपण जोडलेलो राहतो. तर हे केलं पाहिजे. ते मी थोडा ग्रंथांचा अभ्यास आवश्यक आहे. मी जे स्वामीसूत महाराजांचे म्हटलं ना, तसं आनंदनाथ महाराज, स्वामीसूत महाराज, शंकर महाराजांच्या परंपरेतले ग्रंथ, किंवा आमच्या मामासाहेब देशपांडे महाराजांचे ग्रंथ, हे जे मूळ परंपरेतले महात्मे, त्यांचे ग्रंथ, त्यांची पारायणं करावीत किंवा त्यांचं वाचन करावं. आणि स्वामी महाराजांच्या लीला, मूळ त्यांच्या अवतार कालातल्या, त्यांचं पुन्हा पुन्हा वाचन करावं. त्यातनंच तो मार्ग प्रशस्त होत जातो. मग आपोआपच तुम्ही त्यांच्याशी जोडलेले पण राहता आणि योग्य मार्गावर पण राहता. मग फसायचाही प्रश्न येत नाही आणि भरकटायचाही प्रश्न येत नाही. ते गुरु कर्णधारम असं म्हटलेलं. आमच्या बोटीचे जर आमचे गुरु कर्णधार असतील तर ते योग्य आनंदाच्या बेटावरतीच ती बोट नेऊन ठेवतील. त्या समुद्रात भरकटणार नाही आपली. ते गुरु कर्णधार झाले पाहिजेत आपले. स्वामी महाराज माझे सर्वस्व झाले पाहिजेत आणि त्यांच्या भक्तीतच मला आनंद मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी काहीही सोडायची गरज नाही. चालू असतानाच त्यांचं नाम घ्यायचं, त्यांना धरून राहायचंय, त्यांचं स्मरण करायचं. हाच त्यातला मार्ग आहे. आणि यांनी कधीही चुकण्याचा किंवा यातनं फसण्याचा मार्गच नाही, हे लक्षात ठेवा. त्यांना धरलं तर कधीही फसू शकत नाही. दुसऱ्या कोणाला तरी धरलं तर 100% फसण्याचा योग आहे, पण त्यांना धरलं तर तो कधीही फसणार नाही. त्याला ते योग्य मार्गाने, योग्य ठिकाणीच नेऊन ठेवतील. आज ना उद्या नेतील, पण नेतील. त्यांना धरलं पाहिजे, तो आनंद मिळाला पाहिजे. त्यांचं नाम घ्या, त्यांच्या उपासनेत राहा, त्यांचं स्मरण करा, त्यांच्या लीला वाचा, बस. या व्यतिरिक्त कुणाचं काही ऐकायची गरज नाही. हाच त्यातला राजमार्ग आहे. धन्यवाद सर. तुम्ही आज डोळस भक्ती कशी करावी हे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. मंडळी, अशाच इंटरेस्टिंग गप्पांसाठी आमच्या वैचारिक किडा या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.